फॉईल सुपर हिटसाठी पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला करतो त्या ठिकाणी पेठ संघ RCC पेठ संघ आपण पाहिला सुपर 8 साठी क्वालिफाय झाला. त्यांच्याबरोबरने वाकणचा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाला. काल पालघरचे 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. आजच्या रात्रीमध्ये कोणते 2 संघ पुढे जातील हा सामना जिंकेल तो थेट करता आपण पहिला सुपर 8 मध्ये दाखल होईल. त्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. फरदीनला आपण बाद आहे. टेनिस बॉल मधला एक फ्लेक्झिबल खेळाडू, अतिशय लवचिक खेळाडू आणि अतिशय आक्रमक असा हा खेळाडू स्ट्राईक एंडला आला. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण येताना पाहत आहे. रायनल इतूर हा खेळाडू वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जाणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहत आहे. आजच्या दिवसातले 2 बेस्ट संघ खेळत आहेत ज्यांनी एक वेळा सामना जिंकलेला आहे. त्याचमुळे आता हा सामना जिंकून थेट पुढच्या दिवसाचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघ करतील आणि पाहूया तो प्रयत्न कुठल्या संघाचा यशस्वी होतोय. तिसऱ्या सामन्याची सुरुवात होते आजच्या संध्याकाळी 17ची. बॉलिंग ट्रॅकवर रायनल तयार. टायमर ऑन झालाय. पहिला बॉल फुल लेंथ डिलिव्हरी होती. अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल घेत मात्र अकाउंट ओपन केलंय त्या ठिकाणी फरदीन काझी या फलंदाजाने. आणि पुन्हा एकदा खुशखबर, आज आहे इंग्रजी नववर्षाभिनंदन आणि आतापर्यंत 5 लाख प्रेक्षकांनी आजच्या स्ट्रीम्सला भेट दिलेली आहे. सामना तिसरा चालू आहे. क्या बात आहे. रेकॉर्ड्स वर रेकॉर्ड्स प्रत्येक रात्रीमध्ये घडतात. यावेळेला लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बीट केलं. बॉल मागे चाललाय. बॅकअप साठी आला मिडॉपचा खेळाडू. बॉल थांबवत असताना फक्त सिंगल घेतली आहे. फरदीन रिस्क घेत नाहीये. एक धाव मात्र या चेंडूवरती पुन्हा आता ऍड होताना आपण पाहताय गोरसे बी या टीमसाठी. धावा वाचवण्यासाठी समर्पण क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते कारण हा सामना महत्वाचा आहे आणि त्याचमुळे या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेताना एकूण एक खेळाडू चांगलं काम करतोय. ऑफ ड्राईव्ह या अगोदर पाहिली, त्यानंतर ऑन ड्राईव्ह आपण पाहिली यावेळेस रायनलच्या विरोधात आणि त्याचमुळे आता दोन्ही फलंदाज सेटल होण्याचा प्रयत्न करत आहेत. धावसंख्या 2. नेक्स्ट डिलिव्हरी इनसाइड आउट खेळत असताना बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र बॉल मागे चालला पॉइंट रिझन कडे. आणखीन एक सिंगल. प्रत्येक बॉलवरती सिंगल घेत मात्र हे दोन्ही खेळाडू डावाला पुढे घेऊन पॉवर प्ले मध्ये आपण जाताना पाहत आहे. रायनलकडे हाय ॲक्शन आहे. व्रिस्टचा वापर ते चांगला करतात. बॉलला फ्लाईट मिळाली होती. बॅटच्या आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये लँड झाला तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचले. बॉलवर एक सिंगल मिळते. बॅक टू बॅक 3 सिंगल. बऱ्यापैकी या षटकाला आपल्या बाजूने झुकवलेल्या रायनल इतूरने समोर फरदीन खेळतोय 2 वर आणि सूरज 1 वर. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन दाखवत असताना रायनलला आपण पाहताय चांगली बॉलिंग ऍक्शन. बॅकअप दॅट यावेळेला आपण पाहिला लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह करत असताना मागे बॉल चालला मिड विकेट मध्ये. बंटीच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक सिंगल. चौथा बॉल 4 सिंगल या पहिल्या ओव्हरमध्ये. मजबूत संघ तुम्हाला अजून चांगला खेळ खेळण्यासाठी प्रेरित करतो आणि त्याचमुळे आता गोरसई बी संघ जो मजबूत आहे त्या संघासमोर रायनल सुद्धा आपली पावलं चालवताना फलंदाजांना धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक 4 सिंगल्स. स्पर्धी आपण पाहिला तितका बलवान त्याच्यासमोर तितकीच ताकदवान गोलंदाजी होताना आपण पाहत आहे. रायनलच्या माध्यमातून पहिल्या पॉवर प्ले मध्ये फरदीनला थांबवलंय, सूरजला थांबवलंय. यावेळेला आपण पाहिला तर थोडासा बॉल मिस होतो असताना अन्यथा मोठा त्या ठिकाणी अनर्थ घडला असा गोरसई संघासाठी पंचांचा इशारा. इट्स वाईड. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल गोरसई बी टीमला. भिवंडीचा तगडा संघ गोरसई ब खेळतोय. मीरा भाईंदरचा टॉपचा संघ उत्तम खेळतो आणि आता या 2 संघांना 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर 22,000 प्रेक्षक एकाच वेळी पाहत आहेत. कॉन्करंट व्ह्यूज 22,000. क्या बात आहे. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हर दिशेने हा फटका पाहायला मिळाला. अगदी वाईडिश लॉंग ऑफला हा स्ट्रोक्स आपण पाहता एका टप्प्याने चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. किती वेळ तुम्ही फरदीनला शांत ठेवाल. पॉवर प्ले मध्ये हा धमाका 4 धावा. डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता पण लॉंग ऑफला टार्गेट करताना स्ट्रोक खेळला. एलिव्हेशन मिळालंय पण पॉवर प्ले भेदण्यासाठी अशाच फटक्यांची गरज आहे आणि फरदीन काझी हा किंग ऑफ द रिंग आहे. त्याचमुळे हा चौकार वसूल करतोय गोरसईब संघासाठी आणि पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसईब संघ पोहोचतोय 9 वर. पॉवर प्ले मध्ये इनफिल्डला क्लिअर करत असताना फरदीनला आपण पाहिलं 4 धावा येतील गोरसई ब संघाला. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहत आहे. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. हलकीशी आतली कडा घेत बॉल मागे चालला मिड विकेट क्षेत्राकडे. त्या ठिकाणी आणखीन एक आपण पाहिला ग्राउंड शॉट जिथे सिंगल रन मिळेल. बॅटिंग करत असताना फरदीनला गोरसई ब संघाला या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई बी संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 10 या धावसंख्येवरती. आमचा हा खरं सब्सक्रायबर मीटर आता वाढत चालला झपाट्याने. जवळजवळ 1 मिलियन हे ड्रीम आहे या स्पर्धेमध्ये. जेव्हा स्पर्धे शेवटची रात्र राहील 10 लाख सबस्क्राईब जर पूर्ण झाले तर मात्र प्रेक्षक देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये मालामाल होताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी 3 मिनिटं 50 सेकंद NP स्पोर्ट्स उत्तम या संघाने घेतलेली आहेत.
संघमालकाचा उल्लेख देखील या ठिकाणी व्हायला हवा. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गुरुसाई ब संघाचे संघमालक आहेत विशालजी पाटील आणि NP स्पोर्ट्स उत्तनचे संघमालक आहेत नितीनजी वारे आणि प्रवीणजी वारे. आणि त्याचमुळे संघमालकाने सुद्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मदत खेळाडूंना दिलेली आहे आणि त्याचमुळे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचं स्वप्न या ग्रामीण खेळाडूंचं पूर्ण होते. तर सर्व संघमालकांचं तितकंच कौतुक. नक्कीच कौतुक करावं लागेल संघ मालकांचं. टीम ओनर्स आपण पाहता मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना त्यांचं करूया सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती त्यांचं या ठिकाणी आगमन आपण होताना पाहत आहे. खरं तर पहिल्यांदा जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली खरं तर महिला शक्ती नारी शक्ती कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार त्यांच्या शुभ हस्ते आपण होताना पाहिलं. आणि इथे देखील आता आपण पाहू शकाल या ओव्हरमध्ये आला सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज प्रतीक गऱ्या हा खेळाडू यावेळी सेकंड ओव्हरमध्ये समोर फरदीन. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळालाय कारण 10 धावाला एकही गडी गमावलेला नाहीये गोरसई ब संघ, त्यामुळे नक्कीच चांगला स्टार्ट म्हणावा लागेल या मॅचच्या दरम्यान. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आमच्या पॅव्हलियन एंड करून मात्र हे षटक असेल. प्रतीक गऱ्या हा खरं तर गोलंदाज झालाय. मीरा भाईंदर परिसरामधील एक ताकदवर संघ, एका बाजूने भिवंडी परिसराला ताकदवर संघ. चॉप केला बॉलला खोदून काढायचं होता अगदी आपण पहिला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आणि तदनंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलत असताना इथे सिंगल रन मिळेल फरदीन या फलंदाजाला. मागच्या सामन्याचा अनुभव पुढच्या सामन्यामध्ये कामी येतो. बघा अगदी खोलात ठेवलेला हा बॉल मागच्या सामन्यामध्ये फक्त एक धाव त्यांनी खर्च केली होती आणि त्याचमुळे या सामन्यामधून प्रतीक गऱ्याकडून अपेक्षा वाढली आणि मॅकमिलन गोबीने त्याला दुसऱ्या क्रमांकावर आणलं आणि पहिल्याच बॉलवर हलक्याताने खेळताना डिफेन्स करताना फरदीनने स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 11. नेक्स्ट डिलिव्हरी फुल लेन डिलिव्हरी लाऊड अपील झाली आहे. पंचांचा बोट अवकाशाकडे. प्लम LB सूरज केडे बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळतो फिल्डिंग करणाऱ्या उत्तन टीमला. खेळाडू बाद झाला 11 या धावसंख्येवरती. सूरज केडे बॅक टू द डगआउट. शेख आपल्याकडे वेळ आहे कारण आता नुकतीच विकेट गेली आहे. कॅप्टन आउट झालेला आहे त्याच्यामुळे जो गिव्ह अवे सध्या सुरू आहे 70-70 स्पोर्ट्सचा त्याची मी माहिती देतोय. तुमच्याकडे एक गुगल फॉर्म आलेलाच असेल, नसेल आलेला तर नक्कीच 70-70 स्पोर्ट्स इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये जा. तिथे एक व्हिडिओच्या वर बरोबर गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकवर जा आणि तुम्हाला तिथे तुमचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा गुगल पे नंबर टाकायचा आणि त्याचबरोबर यूट्यूबला सबस्क्राईब केलं असेल 70-70 स्पोर्ट्सला त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो तिथे अपलोड करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो तिथे अपलोड करा. आणि आतापर्यंत त्याला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि तुम्ही जसं की पाहताय सध्या 3864 रिस्पॉन्सेस आम्हाला त्या गुगल फॉर्मवर आतापर्यंत आलेले आहेत. तुम्ही देखील हा गुगल फॉर्म लगेच सबमिट करा आणि त्याचबरोबर या गिव्ह अवेमध्ये सहभागी व्हा. तब्बल 64 सबस्क्रायबर असे असतील लकी भाग्यवान, त्यांच्यासाठी 10 लाख रुपयांची पारितोषिक 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिली जातील. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रेक्षकांचा प्रतिसाद तितकाच महत्वाचा आहे. अभिषेक दल्होर म्हणजेच करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तिसऱ्या क्रमांकावर सूरज केणी बाद झाल्यानंतर सूरजने 2 धावांचं योगदान दिलं. प्रतीक गऱ्या पुन्हा एकदा तयार. करणसाठी हा बॉल होता. अगदी हलक्या हाताने प्लेस करत असताना बॉलला ड्राईव्ह केलं बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल मागे चाललाय. सिंगल घेताना आपण पाहताय अकाउंट ओपन केलं करण अंबाला या खरतर फलंदाजाने. गतवर्षी या स्पर्धेमध्ये या संघाकडून खेळत असताना त्याने एक अतिशय चांगली निर्णायक इनिंग साकारली होती. संघर्षमय इनिंग गोरसई ब संघासाठी साकारली होती. आज देखील त्याच कामगिरीची अपेक्षा राहील खरतर गोरसई बी संघाकडून. आणि मागच्या सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय सुद्धा, त्यामुळे अपेक्षा आता वाढली आहे. फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अतिशय चांगला आपण हा चेंडू पाहिला. अगदी वाईड यॉर्कर करायचा होता. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. बॅटच्या बरोबर रडार मध्ये आला नव्हता आणि इथे आपण पाहिला सेफ लँडिंग होताना निर्जन स्थळी चेंडू पडला. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल गोरसई ब संघाच्या खात्यामध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल टॉस होता. मागच्या पायाला अगदी घट्ट केलं जमिनीशी आणि एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न. बंटी पटेल थोडे दूर होते त्याचमुळे झेल तर पूर्ण झाला नाही. पण निराशा फरीदाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते की अजूनही मोठा स्ट्रोक ते खेचू शकले असते. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र या ठिकाणी 20 स्टेप मध्ये खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मागे फिल्डर त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पार्टनरशिप बनवायच्या मैदानात खरं स्वतःला सेट करून घ्यायचं आणि इथे आपण पाहताय दुसरी सिंगल या ठिकाणी करण अंबालाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या सीझन मध्ये भावेश पवार नेहमीच ओपन करताना पाहायला मिळाले होते, पण आता या स्पर्धेमध्ये भावेश थोडे खाली थांबलेत. सूरज आणि फरदीने स्टार्ट दिली. बघा या मॅचचा आनंद घेत असाल तब्बल 32,000 व्ह्यूअर्स सध्या लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. स्क्वेअर लेग मध्ये फटका मागे चाललाय जमीनला घरंगत. अगदी लॉंग चेस होतं मिड विकेटच्या फिल्डरसाठी आणि इथे 4 धावा मिळतील फरदीनला. 4 धावा मिळतील गोरसई ब संघाला.
पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलला जातोय, कारण सर्कलच्या बाहेर जेव्हा कमी क्षेत्ररक्षक असतात अशा वेळेला तुम्हाला गॅप शोधायचा असतो आणि तो गॅप शोधला आणि बॉलला फरदीनने सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 1 चौकार आला, दुसऱ्या षटकात 1 चौकार आला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई ब संघाची 18 धावा, 1 गडी बाद. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरला आपण पहिल्या 10 सेकंड ओव्हरमध्ये 8 धाबा खर्च केल्या. त्या ठिकाणी गोलंदाज होते प्रतीक गऱ्या. चांगलं कमबॅक. लास्ट बॉलमध्ये चौकार जर रोखता आला असं तर मात्र आणखीन दबाव थोडासा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला गोरसई संघावरती. मनात आणलं ते मैदानात येईल असं नाहीये. प्रत्येक खेळाडूला वाटतं की माझ्याकडून चांगलाच खेळ व्हायला हवा. जसं आपल्याला शाळेत असताना वाटायचं की आमचा पहिला क्रमांक यायला हवा, पण त्यासाठी अभ्यास आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आता तो सराव तर उत्तम संघाचा आतापर्यंत चांगला दिसून आलेला आहे. पण अजूनही जर आपण जय बजरंग गोरसई पॅरामाउंट RMC इन्फ्रा या संघाचा आढावा घेतला तर त्यांच्याकडे सुद्धा अजूनही त्यांचे घरचे खेळाडू बाकी आहेत. सूरज केणे बाद झालेत, पण भावेश पवार, पवन केणे, किशोर मुकादम, संदेश केणे हे येणं अजून बाकी आहेत. अगदी आपण पाहिलं लास्ट डेथ पर्यंत चांगली बॅटिंग, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाची आहे आणि एका बाजूने आपण जर पाहिलं विकेटमध्ये 2 आयकॉन खेळाडू उभे आहेत आणि भरपूर चांगला खेळ यंदाच्या अंगामध्ये आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून पाहिलं आपण. बघा आता प्रेक्षकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. चहू बाजूला आपण जर पाहिलं मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी मंचावरती आपण पाहता स्पर्धेचे आमचे मुख्य शिल्पकार खरं तर सन्माननीय वरुणेश पाटील साहेबांना आपण पाहता. त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा वरुणेश पाटील फाउंडेशन आणि चेरुबा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुती ग्रामीण धमाका बिग बॅशचं हे पर्व आपण सध्या पाहत आहोत. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. रायनललाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. 2 षटकं आतापर्यंत झाले, 18 धावा, 1 गडी बाद. दोन्ही संघांचे प्रयत्न सातत्यानं 100% एफर्ट्सचे दिसत आहेत. रायनल आला सेकंड स्पेलमध्ये राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटची टो एंड घेत मात्र बॉल विकेटच्या अगदी बाजूला घरंगतो आणि तेव्हा आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. काय कन्सिस्टन्सी रायनलची पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासून आपण तेच पाहतोय. 2 समोर ऑल इंडिया आयकॉन आहे, पण मी सुद्धा मीरा भाईंदरचा सुपरस्टार आहे तेच दाखवत असताना रायनल मैदानाच्या तर कामगिरी करतोय. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का? येस डेफिनेटली 2 स्फोटक खेळाडू आहेत, त्यांना शांत ठेवणं सोपं नाहीये. ते करून दाखवलं आतापर्यंत रायनल या गोलंदाजाने. समोर करण अंबाला यावेळेला ताकद वापरली आणि बॉल चाललाय मागे. कमालीचा एफर्ट्स. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. झेल टिपलाय अफलातून मॅकमिलन. आजची संध्याकाळ मॅकमिलन गोविंदच्या नावावर. या अगोदर नाबाद 49 आणि आता अमानवीय झेल. डावीकडे सरकताना एका हातात कॅच त्याने कंप्लीट केला. रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्राइसलेस विकेट मिळते करणची. बघा उत्कृष्ट झेल, बल्ब कॅच. व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट बाय मॅकमिलन गोविंद. अनबिलिव्हेबल एफर्ट्स पाहिले त्या ठिकाणी मॅकमिलन गोविंद या खेळाडूचं. मागच्या सामन्यामध्ये 49 धावांची स्फोटक गिलिंग आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये समोर तगडा संघ आणि त्या संघासमोर मात्र फिल्डिंग मध्ये जान ओतली या खरं क्षेत्ररक्षकांनी. कौतुक करावं तेवढं कमी. फर्दीनं देखील त्याचं कौतुक केलं जसा हा झेल टिपला. कॉन्करंट यूज जर आपण पाहिले 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर तर जवळपास 30,000च्या वर आहेत. पण जर हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगला तर मग 50,000 प्रेक्षक आपण नक्कीच कॉन्करंट पाहणार आहोत. सध्या 36,000 प्रेक्षक एकाच वेळी ही स्पर्धा पाहत आहेत. जबरदस्त एफर्ट्स कॅच मध्ये पाहायला मिळाला आणि बघा आता व्ह्यूवरची संख्या वाढली. कोकरंट व्ह्यूवर्स सध्या 36,000 प्लस तुम्ही पाहताय. 70 लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण स्वागत. फर्दीने कौतुक केलं. खरं तर झेलचा मी बघाशी देखील उल्लेख केला. त्याने देखील खेळाडू ती दाखवली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने केलेले एफर्ट्स त्याची मात्र त्याने दाद दिली. क्रिकेटचा खेळ हेच शिकवतो, जे चांगलं आहे ते चांगलंच आहे तर त्याला प्रतिसाद मिळालाच हवा. 8,24,223 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीचे. मिशन 1 मिलियन. नेक्स्ट बॉल. पवन आले बॅकफुटला गेले. बॉलला दिशा दिली. अप्पर कटचा पर्यंत बॉल मागे चला डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे. आल्या मात्र इथं आला चौकार. तर गोरसई ब संघाचे प्रेक्षक आरडाओरडा करत असताना मैदानाच्या बाहेर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि ऑन दी टोज स्लाइस करताना बॉलला फक्त एलिव्हेशन दिलं आणि त्यानंतर बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या सीमारेषा पार. पवनचा क्रमांक आहे 4 आणि 4 ने सुरुवात करतो त्याच्या डावाची. धावसंख्येचा वेग वाढतोय 22. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं अंगठ्यांवरती आले, उभे राहिले. त्यानंतर स्लाइस करत असताना बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कट देखील पाहायला मिळाला. अगदी चांगलं टायमिंग. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल जात असताना चौकार मिळाला पवनच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये बदल. 2 खेळाडू बाद. 22 अशी धावसंख्या. यावेळेला स्विंग अँड मिस.
थोडा धीम्या गतीचा बॉल बॅटन पॅडच्या मधून मात्र मागे चाललाय. व्हेरिएशन आता आपण पाहता रायनलचं. चांगला लेन बॉल होता आणि हलकासा आतल्या दिशेने रोटेट झालाय. बॉडीला ब्रश होऊन बॉल मागे विकेट किपरच्या हातात येतोय आणि चौकाराचं प्रत्युत्तर रायनल इतूर डॉटने देतोय. या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा त्याने खर्च केलेत आणि एक विकेट करणची त्यांनी मिळवले. धावसंख्या थांबली आहे 22. कमबॅक रायनल मात्र आपल्या संघासाठी करतोय. यावेळेला फुल टॉस बॉल फिरून मारला बॉलला मागे पाडवला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार गगनचुंबी असा आलाय पवनच्या माध्यमातून A1 क्वालिटीचा हा षटकार. जर तुम्ही मला फुल टॉस टाकताय तर मी मैदानाचा बॉस आहे तेच मैदानात आतमध्ये दाखवून देतोय. जबरदस्त षटकार पवन केणेच्या बॅट मधून. A1 शो स्टार्ट बाय पवन केणे. धावसंख्या वाढते 28. जबरदस्त टायमिंग बघा त्याचा बॅटिंग स्टान्स अगदी उजव्याच्या बाहेर होता. तो उभा होता त्याच दिशेने आणि बरोबर पॅड लाईनचा हा चेंडू पिकअप शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून देत असताना पवन केणेला आपण पाहिलं षटकार 6 धावा. बघा प्रेक्षक आहेत सामना चालू असताना आपण मैदानामध्ये येऊ नका प्लीज. फॅन मोमेंट आपण पाहतो पण प्रेक्षकांनी सुद्धा स्वतःच्या अपेक्षांवर थोडासा आळा घाला कारण सामना रंगत होईल यात कुठलाच दुमत नाही. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक नक्कीच ती सेल्फी घेऊ शकतायत. दरम्यान 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल. धावसंख्या 2 गडी बाद 28. रायनलवरती आक्रमण पवन केणेने आतापर्यंत केलंय. कमबॅक करायचा फुल लेंथ डिलिव्हरी पुन्हा एकदा ताकदीचा वापर करत असताना बॉल आपण पाहिलं बॅटची आतली कडा घेऊन मागे चला बिग हिट करायचं होतं आणि तिथे आपण पाहिलं सिंगल रन येत असताना शेवटच्या बॉलमध्ये 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहता गोरसई ब संघाच्या माध्यमातून 2 खेळाडू बाद 29 धावा. 3 षटकं संपलेत. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडी इथे हजारो प्रेक्षक याची देही याची डोळा ही स्पर्धा पाहत आहेत आणि 70 स्पोर्ट्स YouTube वाहिनीवर तब्बल 38,000 प्रेक्षक एकदाच ही स्पर्धा पाहत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय वरुणेश पाटील साहेब, वरुणेश पाटील फाउंडेशन, चेरुबा कोणगाव ग्रामस्थ मंडळ तसंच 70 स्पोर्ट्स दमदार नियोजन आपण पाहतोय ते म्हणजेच महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. करंट व्ह्यूवरची संख्या वाढली. तब्बल 40,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन घर बसल्या ही स्पर्धा पाहतात. त्यांचं आपण करूया स्वागत. आणि बघा मैदानाच्या अवतीभोवती तर हजारोच्या संख्येने आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आपण आनंद घेताना पाहत आहे. चांगलं कमबॅक. आता खरं तर टेप बॉलचं षटक आलंय. ही एक आगळी वेगळी संकल्पना पण यशस्वी ही संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. अतिशय चांगलं निर्णायक षटक राहील आणि या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्गपती गोलंदाज आपण पाहत आहे एव्हियन हा खेळाडू. टेप बॉलचं षटक. समोर फलंदाज असतील पवन केणे. एका बाजूने ऑल इंडिया आयकॉन तर ग्रामीण संघातला आणखीन एक आयकॉन खेळाडू आहे पवन केणे. तो मात्र स्ट्राईक एंडला. आणि पवन जेव्हा आपल्या एका वेगळ्या रंगामध्ये आला की त्याला थांबवणं कठीण आहे. पवन जेव्हा चालायला लागतो तेव्हा भले भले गोलंदाज चालायला लागतात. पण इव्हियन ज्याने मागचं यशस्वी टेप बॉलचं षटक हाताळलं होतं त्यालाच आता पुन्हा एकदा टेप बॉलसाठी राखण्यात आलं होतं, बोलवण्यात आलेलं आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड करून सज्ज होत आहेत इव्हियन. मागचं षटक रायनलचं 11चं होतं. रायनलची 2 षटकं संपलेली आहेत. त्याने 21 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलंय. दुसरं षटक प्रतीक गोऱ्याचं होतं ज्याने 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलंय आणि 4थ्या षटकाची होते सुरुवात. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर इव्हियन मेंडोन्सचा पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली पॉईंट पाहतो. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे टेप बॉलसाठी. या ठिकाणी नक्कीच आपण नवनवीन गोष्टी पाहतोय 70 स्पोर्ट्सच्या वतीनं. बॅटची एज बॉल धीम्या गतीनं जातोय तो म्हणजेच स्क्वेअर लेग मिड विकेट झोन मध्ये सर्कलच्या आतमध्ये फॉलो थ्रू मध्ये स्वतः इव्हिन पोहोचतोय. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 30. वेगवान बॉल पाहायला मिळाला. टेप बॉलवर तुम्हाला हेच करा जेवढी गती तुम्हाला त्या ठिकाणी रिलीज करता येईल तेवढी गती तुम्ही तिथे रिलीज करू शकता आणि फलंदाज डॉमिनेट करू शकता. आणि जर का तुम्ही फिंगर रोल करायचा प्रयत्न केला तर मात्र फलंदाज तुमच्यावरती हवी होताना पाहायला मिळतील. एक्झॅक्टली. आणि मागचं षटक इव्हियनने हाताळलं होतं त्याचमुळे त्या बॉलच्या ग्रिपिंगची सवय तर झाली. 70 स्पोर्ट्सची ती बॅट बघा हातात पाहायला मिळते. खरं तर आयकॉन खेळाडू पूर्ण भारतभरातले जे आपण पाहतोय नेहमीच 70 स्पोर्ट्सवर विश्वास ठेवतात. पवन केणेच्या हातात ती बॅट आपण पाहिली. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉडी वेट ट्रान्सफर व्यवस्थित जुळलं नाही. बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. लेट्स सी ही धाव असेल लेग बायची. एका धावेची होईल वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31. बॉल टप्पा पडला. स्पीड होत असताना मात्र आपण पाहिलं पॅड लाईन मध्ये त्याच्या लागला आणि त्यानंतर मात्र फ्लिकचा प्रयत्न होता. सिंगल रन लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त स्वरूपात ऍड होताना आपण पाहता गोरसई ब संघाच्या खेम्यामध्ये कदर डावामध्ये 40,000हून जास्त प्रेक्षक एकाच वेळी ही स्पर्धा पाहत आहेत आणि हा आकडा वाढत जाईल. हा तर पहिला डाव सुरू आहे. दुसऱ्या डावात तर ही संख्या
नक्कीच 10,000हून जास्त वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 42,000. 31 धावा, 2 गडी बाद. फुल टॉस ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, एक सिंगल होईल पुढे, चांगलं कलेक्शन. दरम्यान होते फक्त एकाच धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 32. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली आणि खतर हा सामना जेव्हा अटीतडीचा होईल, अगदी लास्ट मुमेंटला जाईल सेकंड इनिंग मध्ये, तेव्हा मात्र या व्ह्यूअर्सची संख्या तुम्हाला मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळेल. आपला सबस्क्राईब मीटर आता हळूहळू पुन्हा वाढत चालला, झपाट्याने वाढत चाललाय. 8,24,000च्या वर मात्र आता सबस्क्राईब पूर्ण होता आपण पाहताय. 1 मिलियन हा ड्रीम आहे या स्पर्धेचा. आणि बघा 1 मिलियन जर का कंप्लीट झाले तर मात्र भरघोस पारितोषिक प्रेक्षकांना मिळतील. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 3 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहता 2 लाख, तिसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख, चौथ्या क्रमांकासाठी 50,000 आणि त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज मात्र पारितोषिक प्रेक्षकांना तुम्हाला मिळताना पाहायला मिळतील. ईव्हीएन तयार ओव्हर द विकेटनं. बाउन्स चांगला मिळाला, बॉल स्कीड होतोय. लेट्स सी बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय का, पंचांचं तेच मत आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एका धावेची वाढ होते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 33 वर. 33 रन्स. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता ऑन स्क्रीन आमचे एकत्र वरुण एस पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर सामन्याचा आनंद घेत असताना आपण त्यांचा करूया स्वागत. आणि खरं तर आपण पहिला बॉल निघाला विकेटच्या मागे तेव्हा लगेच त्या ठिकाणी फरदीनचा देखील हात आपण जर पाहिलं वाईटचा इशारा करत असताना पंचायत दिशेने, ते पूर्व अवलोकन असते त्या घटनेचं. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते. पुढे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, कॉल तर होता, फरदीनचा स्वीकारला, पवनने बॅटिंग एंडला थ्रो केला, बॉलिंग एंडला केलं असता तर कदाचित चित्र पलटलं असतं. पण या 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलीच कॉलिंग या 2 फलंदाजांची. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 35 वर. आयुष्यामध्ये रिस्क घेणं फार महत्वाचं आणि जर रिस्क न घेणं म्हणजे सर्वात मोठी रिस्क. ती रिस्क घेतली फरदीनने. सेकंडचा कॉल त्याचा होता आणि तो अतिशय वेगाने पोहोचला. स्टार्टिंग एंडला थ्रो येईल तद्वर मात्र या 2 धावा पाहायला मिळाल्या. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग मागच्या कद चेंडूवरती पण पाहिलं आणि 2 धावा गोरसोई बी संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पण पाहिल्या. 35 धावा, 2 गडी बाद. अपेक्षांचं ओझं जेव्हा खांद्यावर येतं अशा वेळेला ते दडपण सुद्धा येतं. पण या ठिकाणी दोन्ही संघ माघार घेण्याच्या इच्छेत दिसत नाहीयेत. त्याचमुळे गोरसई ब संघ सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावून खेळतोय. जरी कर्णमाल बाद झालेत, फरदीन काझी बाद झालेत, पवनकडे आलेत, त्याने एकूण 6 चेंडू घेतले, 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. आणि फरदीन काझी आपण जर त्याचा खेळ पाहिला तर फरदीनने सुद्धा प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मधून फक्त 1 डॉट बॉल आला. तर ओव्हरऑल डॉट बॉल पर्सेंटेज रोशन सर थोडं कमी राहिलंय. फक्त 4 डॉट बॉल, 5 डॉट बॉल्स आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे जरी डॉट येत आहेत त्या डॉटची भरपाई करणारे स्ट्रोक सुद्धा फलंदाज खेचतायत. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागतं. आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. आणि एक एक रनला महत्व देत असताना हे गोरसई ब संघाचे खेळाडू, कारण त्यांना माहिती हा सामना अतिशय महत्वाचा आहे. जर आपण या मॅच मध्ये जिंकला तर सुपर 8 मध्ये आपण क्वालिफाय होणार आहोत. क्वालिफाय हा शब्द प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. मग ती स्पर्धा कुठलीही असू द्या, क्वालिफाय होण्यासाठीच ते प्रयत्न केले जातात. लीग स्टेजमध्ये तर क्वालिफाय हा शब्द महत्वाचा आहे. नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला जिंकायचं असतं. ईव्हीएन आतापर्यंत 4 चेंडू घेतलेले आहेत, खर्च केलेत 5 धावा. आपण बार होता तो ओळखण्याचा प्रयत्न केला पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. येतोय हा डॉट बॉल, चांगलाच खेळ ईव्हीएन मेंडोसाचा. फरदीन देखील त्या ठिकाणी हसला. त्याला माहिती होतं, त्याने बॅट ड्रिल करून दाखवली, मला मिड विकेटला हा पुल करता तो बॉलला, पण तो टायमिंग जुळवत आलेला नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बघा चांगलं टायमिंग, अतिशय वेगवान बॉल आपटलेला हा बॉल, शोल्डरचा वापर गोलंदाजाने केला आणि पुन्हा एकदा कमबॅक. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता त्या ठिकाणी पूर्णपणे हावभाव फरदीनच्या चेहऱ्यावरचे. ड्राईव्ह केलंय ओव्हर द बॉलर्स हेड, बॉल जाईल लॉंग ऑफला. बंटी पटेल बॉलवर पोहोचतील. एका धावेलाच लक्षात ठेवलेले फरदीनने स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतोय. षटकं संपतायत 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे. टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई ब 36 धावा, 2 फलंदाज बाद होत असताना 8,24,873 सबस्क्रायबर्स 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. जसं आपण पाहतोय मिशन 1 मिलियन 4 जानेवारी 2024 पर्यंत जर 1 मिलियन म्हणजेच 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 10 लाख रुपयांचं गिव्ह अवे आहे. तुम्हाला गुगल लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळाली असेलच तर नक्कीच ते गुगल लिंक भरून 70च्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून स्क्रीनशॉट घ्या. तसेच आपण कट्टर समर्थक जय बजरंग गोरसई ब असा फ्लेक्स एका प्रेक्षकाच्या हातात पाहतोय.
तर हे आहे प्रेक्षकांचं प्रेम, चाहत्यांचं प्रेम, ती ऊर्जा मिळते प्रत्येक संघाला. खरं तर हे प्रेम फक्त भिवंडी आणि आपल्या पालघर विभागामध्ये नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या संख्येने खरं तर या संघाचे फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहता अनेक वेळा आणि वेगळी दहशत राहिली रायगडच्या क्रिकेटमध्ये या संघाची मागील काही वर्षांमध्ये. आणि आज पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये समोर एक तगडा संघ आहे उत्तन या संघासोबत मध्ये दोनात करताना या टीमला पाहत आहे. डीजे प्रतीक साऊंड सिस्टीम आपण या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना काय हवं असते तर क्रिस्प आवाजाचा आणि तोच आवाज प्रेक्षक एन्जॉय करतात. पण आता खेळाडूंना काय हवंय प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या. पण तसा खेळ व्हायला पाहिजे खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये. जसं आपण पाहतोय विकेट गेल्यावर टाळ्या शिट्ट्या तुम्हाला ऐकायला मिळत आहेत, षटकार चौकार आल्यावर तुम्हाला टाळ्या शिट्ट्या ऐकायला मिळतात. तर ही गोष्ट महत्वाची आहे. टेप बॉल आपण तुम्हाला पाहायला मिळतो उजवीकडे 70-70 स्पोर्ट्सचा आणि डावीकडे ओरिजिनल टेनिस बॉल हेवी टेनिस बॉल 70-70 स्पोर्ट्सचा. लगा तो 6 आणि एका बाजूने आपण पाहिलं फुल कवर्ड टेप बॉल. या ठिकाणी आपण पाहता ऑन कॅमेरा हे दोन चेंडू या स्पर्धेमध्ये वापरले जातात. चांगली संकल्पना. एक षटक टेप बॉलचं पाहायला मिळालं. पहिल्या रात्रीपासून उत्कंठा होते टेप बॉल होती आपले खेळाडू कसे खेळतील, गोलंदाज कसे बॉलिंग करतील. 16 दिवस त्यांना अगोदरच चेंडू पाठवले होते सरावासाठी पूर्व तयारीसाठी. प्रतीक गर्या रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न फसलाय. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. प्रतीक गर्या आपला टॅलेंट दाखवतोय. फरदीनचा विकेट मिळतोय. फरदीन पायचीच्या स्वरूपात बाद. बडे मंच का खिलाडी प्रतीक गर्या आपण त्याला पाहता समोर आयकॉन खेळाडू ऑल इंडिया आयकॉन फरदीन जो सध्या भन्नाट फॉर्म मध्ये त्याला मात्र थांबवलं आणि लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू आपण बाद होताना पाहिला. परफेक्ट यॉर्कर प्लम एलबी बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट अतिशय योग्य होतं आणि पंचांनी मात्र बोट अवकाशाकडे दाखवलं. तिथून मात्र फरदीनला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. एक गेलाय दुसरा आलाय. एंट्री होते मैदानाच्या आतमध्ये भावेश पवारची ज्याने जय बजरंग गोरसई ब या संघाला ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेमस केलं. त्याची ऊर्जा घेऊन कित्येक नवोदित खेळाडू घडले. एंट्री होते भावेश पवारची. बघा भावेशी जशी एंट्री मैदानाकडे झाली त्याची एक मात्र वेगळी ऊर्जा आता प्रेक्षकांमध्ये आपण सरचंद्र पाहताय. टाळ्यांचा आवाज होतोय. खरं तर मग पहिला शिट्ट्यांचा देखील आवाज पाहायला मिळाला. चांगला प्रतिसाद या खेळाडूंना मात्र प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण मिळताना पाहिला. प्रतीकचं कौतुक या निमित्तानं की त्याने फरदीन काजीचा विकेट मिळवलाय. कारण फरदीन आता सेट झाला होता. जास्तीत जास्त वेळ त्याने घालवला होता आणि याच वेळेला त्याला बाद करण्याची गरज होती आणि मागणी त्याचा पुरवठा प्रतीकने विकेट घेत असताना आता ती सुरुवात थोडीशी अडखळत पाहायला मिळते. सूरज बाद झाले, फरदीन बाद झाले, करुण बाद झाले. पण मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार पवन केडे ही A1 जोडी पाहूया या संघाच्या धावफलकाला आधार देते का. प्रतीक तयार बॉलिंग स्ट्राईकवर. या अगोदर त्याने विकेट मिळवल्या सुरुवात या षटकाची विकेट घेऊन. हलक्या त्याने बॉलर ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. बॉल जाईल डीप मध्ये. एक सिंगल होते पूर्ण आणि त्याचमुळे एका धावेचा मनसुबा व्यक्त करत स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर पवन लांडलं. भावेश आणि पवन खरं तर त्या दोघांना पाहिलं की असं वाटतं त्या खऱ्यातनं ओरिजिनल गोरसई ग्रामीण संघ मैदानामध्ये उतरलाय. कारण हे दोघांची एक वेगळी दहशत आहे. दोन्ही आपण जर पहिले मॅच मध्ये खेळाडू आहात आणि इथे आता एक मोठी पार्टनरशिप त्यांना मैदानामध्ये करावी लागेल. कारण पहिल्यांदा टॉस जिंकून उत्तन संघाने फिल्डिंग का घेतली त्यांना चेस करायचं सेकंड इनिंग मध्ये. त्यामुळे धावा तुम्हाला मोठ्या बनवाव्या लागतील पहिल्या इनिंग मध्ये. आणि आपण जर दृष्टिकोन पाहिला NP स्पोर्ट्स उत्तर या संघाचा त्यांना देखील माहिती आहे की समोर एक चांगली बॅटिंग लाईन आहे, बॉलिंग लाईनअप आहे. आपल्याला चांगलाच खेळ सादर करावा लागेल. ऑन साईडला बॉल जातोय स्क्वेअर लेगला. व्यवस्थित संपर्क बॅटरी बॉलचा झाला नाहीये. भावेश अजूनही त्या घाईच्या इराद्यात नाही आहेत. पवन केने जास्तीत जास्त दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाले. पण फक्त एकच धाव, एका धावेची वाढ. धावसंख्या 38. ताकदीचा फटका खेळायचा होता परंतु आपण पहिला बॉलच्या लाईन मध्ये व्यवस्थित आले नव्हते आणि त्या ठिकाणी सिंगल रन येताना पाहायला मिळाली. बघा जे आमचे खरं तर लकी प्रेक्षक राहतील त्यांच्यासाठी मात्र ही लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती सर्व अपडेट्स फिलअप करा. नक्कीच आतापर्यंत 4706 प्रेक्षकांनी फॉर्म फिलअप करून एंट्री केलेली आहे त्या लकी ड्रॉ मध्ये. त्याचमुळे अजूनही ज्यांनी ती फॉर्मची लिंक भरली नसेल ट्राय टू या कंप्लीट करा, फॉर्म फिल करा आणि 4 जानेवारीला गिव्ह अवेची वाट पहा. ही संख्या देखील तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न केलं, क्षेत्ररक्षण फसलं आणि लगेच मग एका धावेला 4 धावांमध्ये परावर्तित केलं. 1-2 का 4. नशिबाचा चौकार भावेच्या बॅटमधून. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. आणि बघा खराब फिल्डिंग थोडासा आपण पाहिला. भावेशला देखील त्या ठिकाणी कॉन्फिडन्स देणारा हा फटकार राहील. ज्या ठिकाणी रन नव्हत्या, कमी धावा खर्च करत होत्या अशा ठिकाणी मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. तर आता प्रतीक गराच्या विरोधात चौकार आलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि आता अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
रायनल इतोरची 2 षटकं संपली. प्रतीक गऱ्याचं हे दुसरं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. स्टेप बॉलचं ओव्हर इव्हेनने हाताळलेलं आहे, त्यामुळे अजूनही 2 षटकं यानंतर खेळण्याची बाकी आहेत. बघा वेळ आतापर्यंत घेतला आपण 24 मिनिटं 20 सेकंदाचा. आतापर्यंत 5व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड झालेत. भावेश पवार स्ट्रायकर एंडला. प्रतीक गऱ्या ओव्हर द विकेट. पोहोचवलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर बॉलला पोहोचवलाय, थेट उडवलाय मेगा स्क्रीनच्या पलीकडे. षटकार साधावा भावेश पवारची पॉवर. जबरदस्त स्ट्रोक. प्रेक्षकांना जे हवंय ते प्रेक्षकांना मिळते. स्टंप टू स्टंप अटॅक होता आणि भावेशला स्टंप टू स्टंप अटॅक देणं त्या तर कुठेतरी गोष्टीवर तो हावी होतो आणि हावी झालाय आणि षटकार खेचलाय. ऑन ड्राईव्हचा उत्तम दर्जाचा फटका सादर करताना आपल्या संघाला धावसंख्येची वाढ करून देतोय. धावसंख्या पोहोचते 48. 45,000 प्रेक्षक एकाच वेळी 77 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर हा सामना पाहत आहे, कारण सामना तसाच हाय व्होल्टेजचा होतोय. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करणारा होतोय. शेवटचा एक बॉल बाकी. पूर्वार्ध या षटकाचा प्रतीक गराच्या नावावर होता. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि त्यानंतर भावेशकडे मात्र आता मोकळीक झाली. त्याने 2 मोठे स्ट्रोक खेळले. या अगोदर चौकार आणि आता षटकार. उलट दिशेने खेळलेत. वेगळा पवित्रा त्यांनी घेतला होता स्ट्रोक खेळताना, पण तो पवित्रा चुकला. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसाई ब संघाची धावसंख्या झाले 48 धावा, 3 गडी बाद. हॅलो, धन्यवाद. आपण लगेच अतिथी सन्मानाकडे वळूया. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते समाजसेवक रहेबर ग्रुपचे आदरणीय अहमद गुलजार कमले साहेबांचा मी सन्मान घेत आहोत. मी वरुणेश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय अहमद गुलजार साहेबांचा मध्ये सन्मान या ठिकाणी करावा. सन्माननीय वरुणेश पाटील फाउंडेशन चेरुबा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25 या स्पर्धेमध्ये आलेले आमचे मान्यवर आदरणीय अहमद गुलजार साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय अरमान शेख साहेब, सन्माननीय अरमान शेख साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. अरमान शेख साहेबांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान असेल आदरणीय शहबाज शेख साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. युवा समाजसेवक शहबाज शेख साहेब यांचा हा सन्मान. बघा प्रेक्षक मैदानामध्ये येतात. यानंतर पुढील सन्मान असेल तौसिफभाई शेख यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. बघा प्रेक्षकांना विनंती असेल सामना चालू असताना कोणीही मैदानामध्ये येऊ नका, ही नम्रतेची सूचना आमच्या प्रेक्षक मायबापांना राहील. चला कोणीही मैदानामध्ये येऊ नका. अनिशभाई महाले BJP युवा मोर्चाचे आमच्या मान्यवर, त्यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. अनिशभाई महाले यांना सन्मानित केलं जाईल. अतिउत्साही प्रेक्षक आहेत. आणि त्यानंतर राहुल घोसाळकर साहेब, आदरणीय राहुल घोसाळकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. वरुणेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय राहुल घोसाळकर साहेब यांना आम्ही सन्मानित करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे कर्द युवा मोर्चाचे मेंबर्स, त्यांचा हा सन्मान. पुढील सन्मान असेल सापेगावचे उद्योगपती आदरणीय निलेश शेठ पाटील. आदरणीय निलेश शेठ पाटील सापेगावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक, त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. यस, आपण लगेचच मॅचकडे वळणार आहोत. त्या अगोदर एक शेवटचा सन्मान घेऊया आपण. सन्माननीय सुंदर स्वामी साहेब यांना विनंती आहे आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय सुंदर स्वामी साहेब यांचा सन्मान होईल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. EVN मेंडोन्सा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली, पण आता समोर आव्हान आहे पवन केणेचं. 1 षटकार 1 चौकार पवनच्या नावावर. फुलटॉस बॉल फोर्स केलाय, ट्रॅप होता. बंटी पटेल कमिटमेंट टॉप मोस्ट 100% योगदान, क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं. इव्हेंटच्या खात्यात जाते विकेट. A1 पवन बाद. फुल टॉस बॉल कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. ऑप्शनच्या बाहेरचा फुल टॉस होता, फोर्स केला. एलिव्हेशन तितकं मिळालं नाही. त्याचमुळे बंटी पटेल यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या आणि सूर घेत असताना तो झेल टिपला आणि आता हा 4था धक्का बसलेला आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बला.
ही जोडी फुटली, जी जोडी खूप महत्वाची होती गोरसई ब संघासाठी, आणि पवननं मोठ्या फटक्याच्या नादात हा फटका फसला आणि त्याचमुळे या मैदानावर क्लिअर करताना जसा मी उल्लेख केला होता की डायमेन्शन मोठं आहे, त्याचमुळे तुमच्या फटक्याला षटकारामध्ये परावर्तित करण्यासाठी तुमच्याकडे ती एक्स्ट्रा एनर्जी विथ टायमिंग असायला वाटते. टायमिंग झालं नाहीये आणि त्याचमुळे पवन झेलचीच्या स्वरूपात बाद. हा आमचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपण पाहता या सामन्याचा आनंद घेत असताना. काही जण खाली बसलेत, काही उभे राहून मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्या संघाला मोटिवेट करत असताना टाळ्यांचा गजर त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने होताना पाहिला. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय किशोर मुकादम. मधल्या फळीतला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, अतिशय आक्रमक फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय. भविष्य बरोबरीने मोठं टार्गेट बनवायचं 48 या स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे. फलंदाजी होते, योगदान मिळते, पण जितकी आवश्यकता आहे तितकी मिळत नाहीये. पवन केणेच्या आपण धावा पाहिल्या 14 आणि भाविश पवारच्या धावा पाहिल्या 11, फरदनकाजीच्या धावा पाहिल्या 15, सूरज आणि करण 8,25,172 सबस्क्रायबर म्हणजे 8.25 लाख झालेत, म्हणजे 2.25 लाख बाकी आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा. मिशन 1 मिलियन. पट्ट्यात होता आणि मग कार्यक्रम केला. नंबर कुठलाही असू दे, मी मात्र मोठा स्ट्रोक खेचणार. किशोर मुकादम दाखवतोय दम. षटकार. कमालीचा फटका. 50 रन्स आपण पाहताय. 54 वरती पोहोचलाय गोरसई ब संघ. चांगलं टायमिंग. 6 धावा या किशोरच्या बॅटमधून येताना पाहिल्या. या लहान मुलांना ऍक्सेस भेटतोय तरी कुठून? चला, जास्मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण नक्कीच उत्साही आहात, आम्ही मान्य करतोय, पण त्या खेळाडूचा रिदम ब्रेक होतोय, लक्षात घ्या. त्याचमुळे आपण आपल्या भावनांवर थोडासा आळा घाला. मैदानाच्या बाहेर थांबून प्रेक्षक स्टँडमध्ये बसून स्पर्धेचा आनंद घ्या. 50 अप. धावसंख्या 54. फुलटॉस होता. अपील तर केले, पण बॉल टर्न होतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. बॉल कलेक्ट होत नाहीये. 2 धावांची नोंद होते. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 56. 56 धावा. अब तक 56 अशी धावसंख्या आपण स्कोर कार्ड मध्ये पाहताय. त्या ठिकाणी किशोर मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्याने एक षटकार लगावत मात्र आता धावसंख्येला वृद्धिंगत केलं. मोठी धावसंख्या उभं राहायचं मानस त्याने दाखवलं. पॉझिटिव्ह अप्रोच पहिल्या इनिंग मध्ये दाखवत असताना हे खेळाडू, कारण अजून एक षटक बाकी आहे आणि किमान आता इथून आपण जर पाहिलं 70+ रन कशा होतील हा उद्देश राहिला या दोन खेळाडूंचा. विकेट घेत आहेत गोलंदाज, पण जे फलंदाज येत आहेत ते काही ना काही योगदान देत आहेत. बघा, किशोरने षटकाराने सुरुवात केली, त्यांना डबल आली. आतापर्यंत आपण जर पाहिलं चांगलं क्रिकेट प्रेक्षक एन्जॉय करतायत. बेल स्वीप. चोख प्रत्युत्तर इव्हियन मेंडोन्साचं टिक फॉर टॅट. पहिल्या 2 चेंडूवर हवी झाला होता किशोर मुकादम, पण त्यानंतर क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर पाहिला या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमातून आणि किशोरला त्याने त्रिफळाचित केलाय. जबरदस्त डिलिव्हरी आपण पाहिले. ॲक्युरेट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जो षटकार आला त्याला मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं ईव्हीएमने या ओव्हरमध्ये. ग्रेट कमबॅक. आतापर्यंत पूर्ण दिवसाची स्ट्रीम जर आपण पाहिली 70 स्पोर्ट्सची, तर 6 लाख व्ह्यूज झालेले आहे. 6 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत प्रतिसाद दिलेला आहे. तो म्हणजे महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 ला 2.5 सामने झालेत. हा सामना पूर्ण झालेला नाही आणि आता आपण पाहिलं आतापर्यंत 6 लाख व्ह्युअर्सने या स्पर्धेचा आनंद घेतला. आजच्या रात्रीमध्ये वेगवेगळ्या रेकॉर्ड्स आपण सातत्याने आपण पाहतो 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून होताना. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस आणि तब्बल 16 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे योगदान आपण पाहत आहे 70 चॅनलच्या माध्यमातून. मेघनाथ केणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. संदेश केणेला थोडं थांबवलेलं आहे, जे नेहमीच सुरुवातीसाठी खेळतात. कैलासवादी सदाशिव बाळाराम पाटील स्टँड आपण पाहतोय खचाखच भरलेलं आहे. प्रेक्षक दाटी वाटीने बसलेत, आपली जागा निश्चित करतायत. रात्री कितीही वाजू द्या, आम्ही पूर्ण स्पर्धा पाहणार, तोच निश्चय करून प्रत्येक प्रेक्षक या मैदानात आलेला आहे. 5.4 चेंडूंचा खेळ संपला आणि 5 गडी बाद झाले. 56 धावा धावफलकावरती. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर, किती रन प्रेडिक्ट कराल या पहिल्या सत्रामध्ये? जोपर्यंत भावेश पवार आहे 75+. डेफिनेटली. फुलटॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, ताकद, नजाकत, एफर्टलेस स्ट्रोक बाय मिस्टर मेघनाथ केणे. षटकार. बाहुबली स्ट्रोक्स आपण पाहिला मेघनाथचा. संदेश सारखा तो तगडा आहे, तितकाच तगडा फटका पाहायला मिळाला. बघा, पायांची मुवमेंट अगदी थांबली होती आणि त्यानंतर आपण पहिला फुलटॉसला दिशा दिली. चांगलं टायमिंग होतं आणि संदेशांचे ते बंधुराज आहेत.
चांगलं षटक इव्हीएनने आतापर्यंत हाताळलं होतं. यॉर्करचं कंपल्शन नसते, पुन्हा एकदा यॉर्कर लेनसाठी ते गेले, पण मात्र फुलटॉसला षटकारामध्ये पराभूत केलं मेघनाथ केणेने. धावसंख्या 62, 5 गडी बाद, शेवटचा एक बॉल बाकी या 6व्या षटकातला. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलंय. पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसाई ब साठी इव्हीएन वापसी करेल का NP स्पोर्ट्स उत्तनसाठी. रनअपमध्ये मिस्टेक, चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधीही रोशन सर मागे आलेलं पत्करते. EVN मध्ये थोडासा दबाव आता इथे पाहायला मिळेल. आणि बघा या इनिंग मध्ये प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन हे चांगलं राहिलंय. मग अशी देखील आपण पाहिलं, सरांनी उल्लेख केला प्रत्येक फलंदाजाने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे मात्र हा संघ 60+ पर्यंत आतापर्यंत पोहोचलाय आणि इथून 75+ रनचा टार्गेट राहील. अजून एक फुल टॉस, पण आता बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल, म्हणजेच मिडॉनला एक सिंगल पूर्ण होते. भावेश अजूनही घाई करत नाहीये. लेट चेक, आपण इम्पॅक्ट चेक करणार आहोत. यस, अंपायर्स कॉल आहे. आपण इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट आहोत ते पाहणार आहोत. चेक केलं जाईल. खरं मागचा बॉल जो षटकार तो पॅडलाईनचा फुलटॉस होता आणि इथे आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर फुलटॉस केला तर गती देखील जास्त होती, त्यामुळे टाइम करता आलं नव्हतं मेघनाथला. आणि दरम्यान चेंडू सेफ लँडिंग आपण होताना पाहिला. चेक केलं जाईल. रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल बॉलची हाईट कशा प्रकारे बॉल कनेक्ट झाला, कोणत्या अँगलला हाईट कशी होती. वेस्टाच्या वर असेल तर मात्र बीमर घोषित केला जाईल. आणि ऑनफिल्ड अंपायरचा हा रिव्ह्यू आहे. बघा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ आपण रेडी राहा. प्रिन्स 11 कासरवडी, यशमित 11 टेंबिवली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी लिगल बॉल पंचांनी घोषित केला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आता अंतिम षटक बाकी आहे. या खर तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 63 धाबा, 5 गडी बाद 63. आता लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आणि समोर असेल आता मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार आणि मेघनाथ हे दोन खेळाडू. चला पुढचे दोन संघ प्रिन्स 11 कासारवडवली आणि यशमित 11 टेंबिवली दोन्ही कॅप्टन्स आपले टीम लिस्ट अपडेट करून इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय तर बंटी पटेल लास्ट ओव्हर हाताळण्यासाठी येतोय. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकं हाताळली होती, पण आता समोरचा संघ पाहून तो क्रमबदल झाला आणि क्रमबदल आतापर्यंत योग्य ठरलाय की नाही त्याचा नक्कीच आपण पुढच्या डावामध्ये आढावा घेणार आहोत. कारण आतापर्यंत धावसंख्या बऱ्यापैकी बनवलेली आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब संघाने 63 वर परत पोहोचले आणि अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. म्हणजेच मी उल्लेख केला होता की 75-80 पर्यंत जाण्याची शक्यता आहे जोपर्यंत भावेश पवार आहे. पण मेघनाथ केणे यांनी सुद्धा आव्हानं दाखवली की मी सुद्धा मोठे स्ट्रोक खेचू शकतो. त्याचमुळे या दोघांची देखील पार्टनरशिप इम्पॉर्टंट ठरेल. या इनिंग मध्ये आपण पहिल्या 6 ओव्हर फेकल्या गेल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 29 आल्या. पुढच्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल त्या ठिकाणी धावा आल्या होत्या 33. आपला सबस्क्राईब मीटर 8.25 लाखाच्या वर गेलाय, आता वाढत चाललाय मोठ्या झपाट्याने. नक्कीच 2.25 लाख कमी आहेत, ते देखील पूर्ण होतील. 1 बिलियन हे ड्रीम मात्र कम्प्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये बंटी सज्ज होतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पिचिंग खूप जास्त दूर राहिली होती फलंदाजापासून, त्याचमुळे फॉलो केलं होतं पण अटेम्प्ट घेतला नाहीये. डॉटने सुरुवात, व्हाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची. एकाधावेची होते वाढ, धावसंख्या 64. अवे फ्रॉम द बॉडी आणि भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल होता बंटीच्या माध्यमातून. आपण पाहिला त्या ठिकाणी व्हाईटचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या थोडी पुढे सरकेल. 5 गडी बाद 64 धाबा. अजूनही एक षटक पूर्ण बाकी आहे. चांगला बॉल ऑन साईडला स्वागत, आपला फटका 440 वोल्टचा झटका, मेघनाथ केणेचा हा ब्लास्ट षटकार. दणकट फटका पाहायला मिळाला मेघनाथ केनेच्या माध्यमातून. स्लॉग हिट करत असताना मात्र पुन्हा एकदा बाहुबली स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग. आणि बघा कट्टर समर्थक बॅनर तुम्हाला झळकताना पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या गर्दीमधून. आणि तिथून मात्र ढोल ताशांचा देखील आवाज होताना आपण पाहताय. गोरसई ब संघाचे फॅन फॉलोविंग आता जास्त आहेत या मैदानाच्या अवतीभोवती. जय बजरंग गोरसई ब या नावाने ग्रामीण फॉर्मॅटमध्ये हा संघ खेळतो. पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई ब या नावाने आपण ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये खेळतोय. क्रमबदल झालाय. खरं तर मेघनाथ केणेला तितकी संधी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मिळत नाही, कारण समोरचे फलंदाज चांगला खेळ करतात. आतापर्यंत 48,000 प्रेक्षक एकाच वेळी ही स्पर्धा पाहत आहेत. बॉल मिड विकेटला, स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक भावेश पवारकडे. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 71. प्रचंड मोठ्या प्रतीक्षेनंतर आता भावेश लास्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक एंडला आलाय आणि शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. बघा आपण कॉन्करंट व्ह्यूचा उल्लेख करतोय. आतापर्यंत 48,000 प्रेक्षक पाहतायत. मी उल्लेख केला होता की दुसऱ्या डावाच्या समाप्तीनंतर 50,000 पाहतील, पण आता पाहूया पुढच्या डावाच्या समाप्तीनंतर 1 लाख प्रेक्षक एकाच वेळा ही स्ट्रीम पाहतायत का. नक्कीच आता अपेक्षा वाढत चालली आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये इतका मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे सेकंड इनिंग जेव्हा अगदी लास्ट मोमेंटला येईल तेव्हा मात्र आणखीन
हा कोकरण व्ह्यूअर्स संख्या तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. मागच्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर 88,000 प्रेक्षक यांनी एकत्र भेट दिली होती. तो विक्रम सुद्धा मोडीत काढला जाईल का? स्पर्धा तितक्याच महत्वाची आहे. फुलटॉस बॉल, फटका तर प्रॉमिसिंग नाहीये. लॉंग ऑन ला झेल देऊन फलंदाज भावेश पवारचा संपला खेळ. फुलटॉस मिस करतोय, मोठी विकेट जाते बंटी पटेलच्या खात्यात. फुलटॉस वरती पॉवर जनरेट करता आली नाहीये भावेशला आणि अशा मात्र आपण पाहिला त्याचा बहुमूल्य विकेट मिळाला. लॉंगॉनच्या दिशेने चांगला झेल टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अभिषेक पाटील. भावेश बाद झाला. सन्नाटा मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहताय. द प्राऊड ऑफ भिवंडी या नावाने त्याला संबोधला आणि तो मात्र आता मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहताय. नवीन फलंदाज राहुल केणे, ज्यांना इनिंग फिनिशर, मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातं, मैदानाच्या जातात. मी उल्लेख केला होता, एक जाईल दुसरा येईल, तेच पाहतोय आपण. राहुलचा क्रमांक 8वा आहे आणि त्याच्याकडे सुद्धा तशाच शैलीची फलंदाजी करण्याची क्षमता आहे. पण आता नक्कीच बंटी पटेल यांनी पुनरागमन केलंय. पहिल्या 3 चेंडूंवर जर आपण पाहिलं, त्यांनी 1 विकेट मिळवले आणि 8 धावा खर्च केलेला आहे. धावसंख्या झाली 71. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा विकेट बंटी पटेलला मिळतोय आणि त्याचमुळे पाहूया त्या दडपणाचा फायदा होईल का एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाला. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राहुल केणे. प्रत्येक जण गोरसई ब संघाचा आपण जर पाहिला तर आक्रमक खेळाडू आहे. अगदी आपण जर पाहिला यावेळेस 8व्या क्रमांकावर त्याला राहुल केने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सबस्क्राईब मीटर मात्र आता वाढत चाललाय. 8,25,744 वर चालला हा खरं तर आकडा. चॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑस्टमच्या बाहेरचा धीम्या गतीचा वाईड यॉर्कर, चॉईस चांगली होती. नवीन आलेल्या फलंदाजाच्या स्वागतासाठी बंटी पटेल तो परिवर्तन करतोय आणि परिवर्तन कामी येते एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाच्या. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजेच 71 या आकड्यावर. 6 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातला. दोन्ही कॅप्टनला तयारीत राहा. यशमीत 11 टेंबिवली आणि प्रिन्स 11 कासरडोली. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. पंचाची डावीकडून स्टार्ट घेतोय बंटी पटेल. यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, कारण आता सेट बॅटर आहे मेघनाथ केडे स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. राहुलला मात्र सॅक्रिफाईस करावं लागतं. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. फलंदाज बाद होते. एका धावेची पण धावसंख्या 72. मेघनाथने स्ट्राईक स्वतःकडे घेतल्या. मोठा कॉन्फिडन्स दाखवला. बघा यानंतरची होणारी लढत असेल यशमित 11 टेंबिवली संघाचा संघनायक आणि एका बाजूने असेल प्रिन्स 11 कासार बडोली संघाचा संघनायक. दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. डू ऑर डाय. पुढचा सामना अतिशय महत्वाचा राहील. जो जिंकेल त्याचं स्पर्धेतलं आव्हान कायम राहील आणि जो पराभूत होईल त्याला मात्र पुन्हा एकदा वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. त्यामुळे पुढचा सामना देखील तितकाच तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. 50,000 प्रेक्षक एकाच वेळा ही स्पर्धा पाहताय आताच्या घडीला 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. ग्रामीण क्रिकेट किती फॅब्युलस आहे, ग्लॅमरस आहे, त्याचंच प्रमाण ते आहे. वर्षाची सुरुवात आहे आणि सुरुवातीच्याच दिवशी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद ग्रामीण धमाका बिग बॅशला मिळतोय. चौदिले बॉलला हे षटक थोडंसं लांबलेलं आहे. सातत्याने व्हाईट बॉलच्या धावा मिळतात. बोनस मिळतोय तो म्हणजेच पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा जय बजरंग गोरसई बला. धावसंख्या 73. मेघनाथ ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे त्यामुळे खरं तर गोलंदाजावर देखील दबाव आपण येताना पाहिलं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते आणि तेही बंटीच्या अगेन्स्ट त्याने चांगले फटके लगावले होते. त्यामुळे या षटकामध्ये थोडा प्रेशर त्याच्यावरती आपण पाहिला या बॉलमध्ये. मेघनाथ केणे ऑन स्ट्राईक. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पण फुल टॉस होता. फुल टॉल बसवली. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार आणि आता थांबण्याचं नाव नाही घेणार. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. बेधडक फलंदाजी मैदानामध्ये सुरू झाले एकंदर मेघनाथ कडून. मिडल ऑर्डरचा हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला संदेश चमकला, परंतु या मॅच मध्ये आता मेघनाथ चमकला. हे वैशिष्ट्य या संघाचं. प्रत्येक जण जेव्हा संधी मिळते संधी सोनं कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. बरोबर. आता सध्या तुम्ही बरोबर माझ्या बाजूला रेजा यासिर सय्यद आणि बरोबर त्याच्याच डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत तारिफजी सय्यद यांचे चिरंजीव मुर्तजा तारिफ सय्यद सध्या या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं दोघांचंही या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत. इट्स टू कॉम्बॉक्स. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज स्कॉट बियांच्या स्वरूपात बाद. बंटी पटेलने प्रत्युत्तर दिलं पण शेवटच्या बॉलवर दिलं. पहिल्या डावाचा खेळ
संपलेला आहे. धावसंख्या आहे 79. जिंकण्यासाठी 42 चेंडू, 80 धावांची गरज. NP स्पोर्ट्स उत्तन या संघाला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. 2 कॅप्टन उपस्थित असतील. यशमित 11 टेंबिवली जो प्रमोद पाटील यांचा संघ आहे. प्रिन्स 11 कासरवली जो सुशांत मुकादम यांचा संघ आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सज्ज असतील कुणाल दाते सर. धन्यवाद. आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. आदरणीय जयेश पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. सन्माननीय जयेशजी पाटील यांचा सन्मान करतील आमचे आयोजक कुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. तर जयेशजी आपण या हा सन्मान स्वीकारा. कुमारजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. टॉस घेतल्यानंतर लगेच सत्कार घेऊया. रोहन पाटील सरपंच साहेब आहेत, समाजसेवक वसई नायगावचे, त्यांचा सन्मान तर नक्कीच आपण करू, परंतु त्याच्या अगोदर आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. यशमित 11 टेंबिवली आणि प्रिन्स 11 कासार वडवली. टेल हा कॉल केला होता आणि टेल इट इज. धन्यवाद रोहन पाटील साहेब, आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय यशमित 11. मगाशी आपण पाहिलं की तुमचा संघ पराभूत झालाय. हा सामना खूप महत्वाचा आहे, डू ऑर डाय मॅच आहे. टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? फिल्डिंगच करू आम्ही. काय वाटतं या मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे? आता मगाशी सामना संपल्यानंतर एक टीम मिटिंग झाली असेल, त्याच्यामध्ये चर्चा झाली असेल, टॉसही तुमच्या बाजूने लागलाय, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कासार वडवलीला? 60च्या आतमध्ये ठेवणार. या अगोदर याच्या अगोदर या हंगामात कुठे यांच्या बरोबर लढत झाली आहे का? हा झालेली 1-2 वेळा आम्ही पण हरवलेलं त्यांना, त्यावेळी पण 1 वेळा. चला, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. अयुब 1-2 वेळा लढत झाली आहे, त्यांनी तुम्हाला हरवले असं सांगितलंय. आणि आता या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये पराभूत झाल्यानंतर तुमची टीम मिटिंग झाली असेल, आता बॅटिंग करायची, काय माइंडसेट असेल? माइंडसेट तर काय नाही, कारण की ही मॅच महत्त्वाची आहे आणि मीटिंगमध्ये एकच झाली, म्हणजे आता ही मॅच चांगली खेळायला लागेल, तर ग्राउंडमध्ये दिसणार. चला, त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पाहुणे आमचे आलेले आहेत, त्याच्यामुळे लगेचच आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. टॉस झालाय इथे, टेंबिवली टीमने टॉस जिंकल्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर रोशन पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल विद्यमान सरपंच आदरणीय रोहनजी पाटील साहेब, वसई नायगावचे सन्माननीय सरपंच रोहनजी पाटील यांचा सन्मान करतील आदरणीय महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आपण पाहिलं, तरुण तडफदार सरपंच आमचे रोहन शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. महेश दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत, सरपंच रोहन शेठ पाटील साहेबांचा. वसई नायगाव खतर ग्रामपंचायतचे सरपंच रोहन शेठ पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि पुढील सन्मान असेल आदरणीय शैलेशजी गोंधळी साहेब यांचा आम्ही प्रसादजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शैलेशजी गोंधळी यांचा सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. त्यानंतर पुढील सन्मान असेल आदरणीय ओमकार देवकर साहेब, प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते ओमकार देवकर साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. आमचे सर्व युवा आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान ओमकार देवकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. ओमकार देवकर साहेबांचा सन्मान. पुढील सन्मान असेल आदरणीय जगदीश पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी सुनील पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू. अजून एक सन्मान बाकी आहे, आदरणीय बंटी पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. सन्माननीय बंटी पाटील यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल मान्यवरांचा. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Roshan Patil.
महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 तीसरा दिन और तीसरा मुकाबला, विनर विनर के बीच का ये मुकाबला। और पहले हाफ में आपने देखा कि किस तरह से धुआंधार बल्लेबाजी की गई और कितना बेहतरीन फिनिशिंग टच पारी को दिया गया मेघनाथ केने द्वारा। पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी टीम ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए 79 रन बनाए हैं और 80 रनों की एक बड़ी चुनौती एनपी स्पोर्ट्स उत्तन के सामने। हालांकि पिछले मैच में उत्तन टीम ने पहले बैटिंग करते हुए 80+ टोटल बनाया था, लेकिन पहले बल्लेबाजी करना और रनों का पीछा करते हुए ये टोटल बनाना काफ़ी फर्क रहता है। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ कुणाल दाते हैं। कुणाल, आपका स्वागत है। एक बडा रनचेज यहाँ पर धुआंधार सुरुवात की जरूरत एनपी स्पोर्ट्स उत्तन को। येस एक्झॅक्ट, खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला। प्रेक्षकांना विनंती आहे लगेचच मैदानाच्या बाहेर या, कारण आपण मॅच सुरू करतोय। कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता, निडर फलंदाजी तुम्ही करता, तुमच्यावर दडपण नसतं, परंतु ज्या वेळेला दुसऱ्या डावामध्ये तुमच्या समोर टार्गेट सेट असतं त्यावेळेला 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वी जर केला तर नक्कीच या टीमची चर्चा होईल। आणि समोर देखील गोरसई ब हा दादा संघ आहे या भिवंडी क्रिकेटचा, महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचा मी म्हणेन, कारण दहशत या टीमची खूप मोठी आहे। जी हाँ, काफ़ी चर्चा में हमेशा गोरसई बी टीम रही है, लेकिन उत्तन टीम को भी बिल्कुल भी कोई भी हल्के में नहीं ले सकता है। और उत्तन टीम कितनी उत्तम खेल सकती है ये पिछले मैच में हम देख चुके हैं। सलामी बल्लेबाज पहुंच चुके हैं क्रीज पर। मैकमिलन गोविंद पिछले मैच के हीरो, जिन्होंने 49 रनों की नाबाद पारी खेली थी मात्र 21 गेंदों में। उनके साथ ऑल इंडिया आइकॉन प्लेयर प्रशांत घरत, जो बहुत ही बेहतरीन टेक्निक के लिए अपने जाने जाते हैं। तो ये दो सलामी बल्लेबाज किस तरह से शुरुआत देंगे, किस तरह से आगाज़ करेंगे पारी का, इसके ऊपर काफ़ी कुछ निर्भर करेगा। जैसे कि पिछले मैच में भी मैंने चर्चा की थी शुरुआत में कि धुआंधार शुरुआत की ज़रूरत है। टारगेट जब बड़ा होता है, वो शुरुआत नहीं मिली थी चेस करने वाली टीम को। और उसके बाद हमने देखा कि किस तरह से यशमित 11 टिम्बिवली टीम बड़े मार्जिन से हार गई। तो रनों की बड़ी इमारत यदि आपको हासिल करनी है तो फिर नींव आपकी मजबूत होनी चाहिए। हो, अगदी बरोबर आहे, कारण तुम्हाला पाया रचावा लागेल आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये तो रचावा लागेल। मागच्या मॅचचा हीरो विरोधी टीम मध्ये आहे, तो मात्र करण अंबाला वन साइड हीरो तो ठरला होता। 3 विकेट त्याने घेतल्या। त्यांनी त्याला मगाशी आपण विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, की तू जास्तीत जास्त स्लो रनचा वापर करत होता। त्याने सांगितलं की नक्कीच मदत आहे, खेळपट्टीपासून त्याचा फायदा घेतला आणि यशस्वी झाला। गेंदबाजी की शुरुआत करने के लिए तैयार होते हुए भावेश पवार, लेफ्ट आर्मर। और भावेश पवार भी एक चतुर बॉलर है। हर ओवर में एक अलग तरीके का मज़ा आने वाला है इस मैच के सेकंड हाफ में। पहले 6 ओवर्स 32 मिनट के भीतर पूरे करने बहुत ही ज़रूरी, नहीं तो फिर आखिरी ओवर में आपको खामियाजा भुगतना पड़ता है बतौर फील्डिंग साइड। अच्छी तरह से पता होना चाहिए गोरसई बी को, पहले मैच में वैसा कर नहीं पाए थे। स्ट्राइक लेने की तैयारी में इस समय दायनेत के बल्लेबाज प्रशांत घरत। मैकमिलन नॉन स्ट्राइकर से इन पर ये चले भावेश पवार, पारी की पहली गेंद लेकर। लो फुल टॉस उठाकर खेलना चाहते थे लेकिन मिडल नहीं कर पाए, बल्ले की थोड़ी अंदर लगी और केवल 1 ही रन मिलेगा। अच्छा मौका था, पहली गेंद थोड़ी कमजोर मिली थी। वो खातं उघडले, परंतु 5000 रिस्पॉन्सेस आतापर्यंत आपल्याला लाभलेले आहेत गुगल फॉर्मवर। भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक सबस्क्राईब करतायत, इंस्टाग्रामला फॉलो करतायत, त्याचे स्क्रीनशॉट पाठवतायत आणि तुम्हाला तो गुगल फॉर्म भरून आम्हाला सेंड करायचा आहे। तो सबमिट झाला की तुम्ही त्या गिव्ह अवे मध्ये नक्की सहभागी होऊ शकता। आणि 5000 रिस्पॉन्सेस आतापर्यंत आपल्याला त्या गुगल फॉर्मवर मिळालेले आहेत, त्या सर्व सबस्क्रायबरचा आभार आहे। मैकमिलन के पास स्ट्राइक, बढ़िया गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई और बढ़िया विकेट कीपिंग। फरदीन काजी इसके लिए जाने जाते हैं। नक्कीच एक मोठा खेळाडू आहे फरदीन काझी। यष्ट्यांना अगदी चिटकून खूप चांगले यष्टीरक्षण करण्याची कला त्याला अवगत आहे, तेवढाच घातक बॅटर आहे आणि तेवढंच चांगलं टेलिकास्ट आता तुम्ही पाहताय। पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट जाते हुए और एक और अच्छी गेंद, फिर से ऑन साइड में खेलने का प्रयास। पिछले मैच में हमने देखा था कि उन्होंने ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स खेले थे, टेप बॉल पर कवर के ऊपर से छक्का जड़ा था। हालांकि डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर रखा गया है, क्या उसी का ये नतीजा है कि अब ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं? हो एक्झॅक्ट असे मलाही वाटते, कारण मग अशी एक्स्ट्रा कव्हरला तो आउट झाला, तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल डीपिंग फुलटॉस होता, थोडासा खाली गेला। इस बार सीधे बल्ले से उछाल दिया है मिड ऑन के ऊपर से, लेकिन फील्डर पीछे भागते हुए नहीं पहुंच पाए सूरज केने और आखिरकार गेंद बाउंड्री के बाहर। 1 बाउंड चौका। शेवटी स्लॉट मध्ये बॉल मिळालाच, मिड ऑन आतमध्ये होता, सूरज केनेचा प्रयत्न सुरू होता आणि त्याच्यानंतर हा समोर स्ट्रेट मारलेला फटका ऑन साइडला सरळ तिथून ट्रॅव्हल झाला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार
पहा प्रयत्न केला होता तिथे सूरजने, करणने बॅकअप दिलं, परंतु टप्पा पडल्यानंतर लगा तो 6. 70-70चा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहली बाउंड्री इस पारी की. ओ खतरनाक गेंद थी लेकिन अच्छा शॉट है, फ्लिक कर दिया है, गेंद जा रही डीप स्क्वायर लेग पर, प्रोटेक्शन है वहां पर. हल्का सा फंबल, और हल्का सा फंबल इनफ होता है जब आप डीप में फील्डिंग करते हो, बैट्समैन उसका फायदा उठाते हैं. ये टेनिस बॉल क्रिकेट है. 2 रन पूरे करते हुए क्रिचच्या भरपूर आतमध्ये गेला होता फलंदाज, परंतु मला वाटते भावेशने कदाचित आर्मरचा वापर केलेला असावा, कारण भरपूर वेगाने बॉल त्याने टाकला होता आणि तिथून ऑन साइडला फ्लिक करत असताना 2 धावा मिळवलेल्या आहेत फलंदाज मॅकमिलन गोविंदने. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्या 7. ओहो, इस बार बहुत ऊपर खेल बैठे हैं फील्डर जज करते हुए. बेहतरीन कैच करण अंबाला द्वारा. 2 खिलाड़ी वहां पर कन्वर्ज हो रहे थे, लेकिन आखिरकार करण ने कैच लपक लिया और ये रही पहली सफलता. कॅप्टन डिपार्ट, पहिली विकेट. मॅकमिलन गोविंद आता परतलेला आहे डगआउटच्या दिशेने. भावेश्वर आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॅटच्या थोडासा वर लागला आणि बॉल अगदी समोर आला. करण अंबाला त्यानंतर मिड ऑफ मधून धावत सुटला आणि करणने हा झेल यशस्वीरित्या संपन्न केला. करणने हा झेल टिपला आणि स्माइल पहा त्याच्या चेहऱ्यावर. एक चांगला झेल कॅप्टनला टाळी देत असताना, आणि इथे आउट होतोय दुसरा कॅप्टन. आउट होणारा खेळाडू आहे मॅकमिलन गोविंद. अक्सर हम देखते हैं कि करण के रेंज में गेंद हो तो वो रुकते नहीं है. पिछले मैच में भी हालांकि मिसफील्ड हुआ था, उनके हाथों से गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी, जबकि फील्डर आ रहे थे उस गेंद के सामने. अब की बार भी हमने देखा कि सूरज जो थे वो अच्छी पोजीशन में थे कैच लपकने के लिए, लेकिन कैच लपका गया है. ये महत्वपूर्ण चीज़ है, ये अच्छी बात है पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के लिए. और शुरुआती सफलता भावेश पवार ने दिला दी है. पहले ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. अब बचे हुए 6 ओवर्स में 73 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए एनपी स्पोर्ट्स उत्तन को. पहिलं षटक भावेशचं संपलंय. 3 मिनिटं 54 सेकंद झालेली आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला टायमिंग आम्ही सांगत राहू. मी मगाशी देखील कॅप्टनला सांगितलंय की तुम्हाला 6 ओव्हर 32 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत. सेकंड ओव्हर मध्ये करण अंबाला, अभिषेक कुमार दलोर गोलंदाजी करताना दिसेल. 36 बॉल मध्ये 73 धावांची आवश्यकता. 12 के थोड़ा सा ऊपर चला गया है आस्किंग रन रेट, जो कि पारी की शुरुआत में 11.42 रन प्रति ओवर का था. पहले ओवर में ज़्यादा रन्स आए नहीं, दबाव बनता जा रहा था और आखिरकार वो दबाव हटाने के चक्कर में एक बड़ा शॉट खेलने का प्रयास हुआ. कैच आउट हुए मैकमिलन गोविंद. नेवर लेकर करण अंबाला, राइट आर्म राउंड द विकेट. पहली गेंद धीमी गति की, बल्लेबाज भी हालांकि उसके लिए तैयार थे, लेकिन लगभग यॉर्कर लेंथ पर भी आ रही थी. हल्के हाथों से ड्राइव करते हुए सिंगल लिया है वहां पर प्रशांत घरत ने. नए बैट्समैन अभिषेक पाटिल 1 डाउन खेलने के लिए आए हैं और चाहेंगे कि यहाँ पर एक तेज तर्रार पारी खेले अपनी टीम के लिए. 41,000 को करंट व्ह्यूवरशिप सध्या आनंद घेत आहेत युट्यूबच्या चॅनलवर 70-70 स्पोर्ट्सवर. 41,000 व्ह्यूवरशिप आणि तेवढेच प्रेक्षक मोठ्या संख्येने ते मैदानात आहेत. हवा में गेंद, कीपर का प्रयास अच्छा था, ग्लव से लगी भी थी गेंद, लेकिन कैच नहीं कर पाए. मुश्किल अवसर था ये, बाल बाल बच गया अभिषेक. हो नक्कीच प्रयत्न चांगला केला विकेट कीपरने. फरदीन काझी विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. कॅचिटचा कॉल, मगाच्या सारखाच ऑफ कटरचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. फरदीनने स्वतःला स्ट्रेच केलं, त्याच्यानंतर झेल निसटला, मागे गेला, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. 100% कमिटमेंट आणि एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत. करण अंबाला ने इस विकेट को बहुत अच्छे से भाप लिया है और अपने कटर्स का बहुत ही बेहतरीन उपयोग कर रहे हैं. इस बार तेज तर्रार गेंद, उतना ही तेज ड्राइव, गेंद गैप में जा रही है. कम से कम 2 मिलेंगे, शायद 4 भी. जी हाँ, गेंद बाउंड्री के बाहर, चौका. चांगला ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅट मधून. राऊंड विकेटने अँगल करून टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अँगलद्वारे आपण पाहतोय अक्षरशः खोदून काढलाय. मिड ऑफ आतमध्ये होता, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये फिल्डिंगचा प्रयत्नही झाला, परंतु शेवटी हुलकावणी दिली पवनला त्या बॉलने आणि त्यानंतर तो निराश आहे, हताश आहे. बॉल जाईल सीमा पार येतोय. चौकार धावा झाल्यात. चौकाराच्या मदतीने 13 धावा, 13 लॉस ऑफ 1 विकेट. करण अंबाला एक बार फिर से राउंड द विकेट. अब की बार लेन को थोड़ा सा खींचते हुए अपनी तरफ. अच्छी गेंद थी है. अक्रॉस द लाइन खेलने का जब भी प्रयास किया है बल्लेबाजों ने, वहां पर थोड़े नाकामयाब रहे हैं. हो नक्कीच. आणि त्याचबरोबर लेग कटरचा चांगला वापर झालाय. प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढते, व्ह्यूवरशिप वाढते. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. आज नूतन वर्षातला पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात झाल्यानंतर प्रेक्षकांनी पसंती दिली आहे या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला. जी हाँ,
अब की बार पीछा कर रहे थे, ये वाइड है ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, फिर से एंगल बनाते हुए बाहर की तरफ निकाला था। कभी एंगल का इस्तेमाल करते हैं तो कभी लेग कटर डालते हैं, कभी ऑफ कटर डालते हैं। यहाँ पर जगह देखते ही स्क्वायर कट लगाने का प्रयास था, चूक गए थे बैट्समैन, लेकिन अतिरिक्त रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। ये स्वर्गीय सदाशिव बालाराम पाटिल स्टैंड का नज़ारा आपके स्क्रीन पर, हर स्टैंड में दर्शक काफ़ी भारी मात्रा में मौजूद। बढ़िया गेंद सटीक यॉर्कर, सम्मान देते हुए खेला है, डिग आउट किया है, छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए कवर्स में ढकेला और सिंगल। चांगला प्रयत्न शेवटच्या क्षणाला डिग आउट करत असताना छोट्या बॅकलिफ्टचा खूप चांगला वापर केला, बॅटला थोडंसं बरोबर वेळेमध्ये खाली आणलं, अन्यथा घात झाला असता। आणि प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत प्रशांत घरत, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली या खेळाडूने, एक मातब्बर खेळाडू खेळताना दिसतोय अभिषेक, त्याच्या बरोबरीने करण अंबालाच्या समोर, करण अंबालाने धावा खर्च केल्यात 8। बढ़िया शॉट, रिवर्स खेला है, बैकवर्ड पॉइंट को क्लियर करते हुए 4 रन मिलेंगे अभिषेक पाटिल को। दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल होता, त्याच्या विरुद्ध उलटा फटका करण अंबाला, सातत्याने कटरचा वापर करतोय अभिषेक, यावेळेला तयार होता आणि अंदाज बांधलाच होता की लेग कटर टाकेल आणि त्याचमुळे कुठेतरी त्या स्पिन बरोबर खेळण्याचा प्रयत्न, विथ द स्पिन उलटा फटका मारला आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। चौकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात, स्कोर बोर्डवर 19 फलंदाज बाद झाला, मॅकमिलन 1। पिछले मैच में करण अंबाला ने 2 ओवर्स डाले थे, सिर्फ 14 रन दिए थे। अब टेप बॉल ओवर यहाँ पर शुरू होने जा रहा है। 14 रन देकर 3 विकेट्स चटकाए थे करण ने, लेकिन इस मैच में पहले ओवर में 12 रन खर्च किए। आमचा सबस्क्रायबर मीटर 8,25,900 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तुम्ही देखील लवकरात लवकर 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा, कारण यानंतर आणखीन अपकमिंग टुर्नामेंट तुमच्या भेटीला येणार आहेत, त्या देखील खूप मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्याच्यामुळे त्याही स्पर्धांची चर्चा नक्की होईल। हनन प्रीमियर लीगचं 4थं एडिशन येते 18 पासून 23 फेब्रुवारी पर्यंत, ही स्पर्धा दोहा कतारमध्ये होणार आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत रेड डेव्हिल्स उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश लीग, अर्पित चतुर्वेदी यांची ही स्पर्धा आहे। 10 लाख आणि 6 लाख पारितोषिक असेल। 2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत मानकोलीच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला विसरू नका, जिल्हानिहाय क्रिकेटचा धमाका। 2 तारखेपासून 8 फेब्रुवारी पर्यंत ती स्पर्धा मानकोलीच्या क्रीडांगणावर रंगेल, तिथे देखील 10 लाख रुपयाचं पारितोषिक आहे, पहिलं आणि दुसरं असेल 5 लाख रुपयाचं। बॉलिंग में भी बदलाव हुआ है, सूरज आक्रमण पर, और क्या आक्रमण है, पहली गेंद बिल्कुल डंडे पर, बोल्ड आउट होते हुए बैट्समैन। कॅप्टन सूरज आला, कॅप्टनने आयकॉन खेळाडूची विकेट घेतली आहे, अर्नाळ्याचा प्रशांतला शांत केले, ओव्हर द विकेटने हा बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, पायाला लागला आणि लेग स्टंप आणि मिडल स्टिक मध्ये जाऊन धडकला, आणि ही धडक एवढी मोठी होती की आता प्रशांतला डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल। मात्र 7 रन बना पाए प्रशांत, बैट और पैर के बीच में थोड़ा सा गैप था, गेंद अंदर की तरफ स्विंग हुई टप्पा पड़ने के बाद। और टेप बॉल की ये खासियत है, एक तो तेज भी आती है, नॉर्मल जो गति आप देखते हो गेंदबाजों की उससे थोड़ी तेज आती है उनके हाथ से जब निकलती है, और स्विंग भी होती है। हा उल्लेख मला आवडला की आता टेप बॉल स्विंग होतो, कारण आपण पाहतो टेनिस बॉल एवढे काही स्विंग होत नाही, कारण टेनिस बॉलला आपण पाहतो की कुठेतरी ती सीम नसते, सीम वरूनच बॉल स्विंग होऊ शकतो, तसा टेनिस बॉल काही स्विंग होत नाही, टेनिस बॉल टर्न केला जातो। आणि इथे तुम्ही जो उल्लेख केला की टेप बॉल मात्र नक्की स्विंग होऊ शकतो, बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, आणि हाच टेप बॉल जर हाफ कवर्ड असला तर तो जास्त स्विंग होतो हवेत देखील। आणि आपण पाहतोय ग्रुप डी म्हणजे 2 जानेवारीला उद्याच आपण हे संघ खेळताना पाहणार आहोत। डिफेंडिंग चॅम्पियन वाश इंडियन धारावे मौलिक 11 वडवली बीच्या विरुद्ध श्रीराम फाउंडेशन घोटेकर बी, आणि संघ खेळत त्यांच्या विरुद्ध तुर्भे CR पाटील फाउंडेशन। नए बल्लेबाज स्मिथ गावटे आए हैं, पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी टेप बॉल से। कप्तान सूरज केने ने सिर्फ 7 रन दिए थे उस मैच में, और इस मैच में तो कहना ही क्या, विकेट से शुरुआत की है उन्होंने। 19 पर 2 इस समय, हल्की से पीछे रखी हुई गेंद थी, ये रिपकेज में लगी है। एक ही हाथ से खेलने का लगभग प्रयास किया था बैट्समैन ने, रन तो मिलेगा लेकिन अतिरिक्त लेग बाइज के जरिए। आणि अजय आतापर्यंत 4 गोलंदाज यशस्वी ठरले ज्यांनी टेप बॉलवर विकेट घेतले। जीत खोत बामणडोंगरीचा खेळाडू, प्रतीक टेंबिवलीचा खेळाडू, इव्हन मेंडोसा उत्तनचा खेळाडू, आणि सूरज जो गोरसेचा खेळाडू ज्याने आत्ताच विकेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे हे 4 यशस्वी गोलंदाज ठरलेले आहेत। तर टेप बॉलवर षटकार मारणारे खेळाडू आहेत उस्मान पटेल, सोहेल शेख, फरदीनचे 2 षटकार, मॅकमिलनचे देखील 2 षटकार। लेकिन आज जो हमने कंट्रोल देखा है खासतौर पर इवेन मेंडोसा और सूरज केने का, वो बहुत ही जबरदस्त रहा है, टेप बॉल को बहुत अच्छी तरह से हैंडल कर रहे हैं।
स्मिथ गाउटिया नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए हैं। अभिषेक पाटिल के पास अब स्ट्राइक है। बंटी पटेल का आना बाकी है, जो कि ऑल इंडिया आइकॉन प्लेयर है। एक बड़ा टारगेट, 80 रनों का टारगेट इस मैच में। ऑन द राइज, हवा में खेल दिया है, फील्डर है पीछे, आगे आए करण अंबाला और कोई गलती नहीं, बढ़िया कैच। दुसरा कॅच करण अंबालाचा आणि दुसरी विकेट मी म्हणेन गोलंदाज सूरजची या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये. टेप बॉलच्या ओव्हरमध्ये कमालच केली आहे सूरजने. 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. पडल्यानंतर परत एक वेळा ऑफ कटरचा अंदाज थोडासा आतमध्ये आला आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फोर्स करत असताना बॉल समोर गेला लॉंग ऑफ मध्ये. करण अंबालाने जजमेंट पहा किती चांगलं दाखवलं. हा जर टेनिस बॉल असता तर नक्की अगदी सहज त्याने झेलला असता, परंतु हा बॉल होता टेप बॉलचा. तोही थोडासा निसटण्याचा प्रयत्न करत होता, परंतु करण अंबाला, अभिषेक कुमार दलहोरने हा झेल टिपलाय फलंदाज बाद आणि आता आलाय खुशबू गुजरात की बंटी पटेल. बहुत ही बड़े खिलाड़ी है बंटी पटेल और मुझे लगता है कि अब यहाँ से आखिर तक खेलने का प्रयास करना होगा उनको, क्योंकि 20 पर 3 विकेट गिरे हैं. एक तो रिक्वायर्ड रन रेट जो है उस पर भी नज़र रखना बहुत ही ज़रूरी है. यानी कि दोहरी चुनौती, आपको विकेट्स भी हाथ में रखने हैं और रनों की जो रफ्तार है उसको भी तेज़ करना है. दोनों भी नए बल्लेबाज है क्रीज पर. 0 पर स्मिथ, 0 पर बंटी पटेल. यहाँ से और 60 रनों की आवश्यकता है. टेप बॉल जब हवा में जाती है कुणाल, तो कैच लपकना भी थोड़ा सा मुश्किल रहता है, क्योंकि इसका जो वजन है वो नॉर्मल टेनिस बॉल जो है हमारी उससे थोड़ा सा कम रहता है और इसी वजह से वो गेंद हवा में झूलती रहती है, थोड़ी स्विंग होती है हवा में. येस एक्झॅक्ट. हलका बॉलचा वापर होतो, त्याच्यावर टेप आच्छादलेली असते आणि त्याच्यामुळे या हलक्या बॉलला कंट्रोल करणं एवढंही सोपं नाहीये जेवढं प्रेक्षकांना वाटतंय. खूप चांगलं कंट्रोल पाहायला मिळाला गोलंदाजांचं आणि त्याच्यानंतर विकेट्स देखील घेत असताना पाहायला मिळाले, षटकार देखील मारताना पाहायला मिळालेला. त्याच्यामुळे टेप बॉलचा जो वापर केलाय तो यशस्वी ठरलाय. बढ़िया गेंद इस बार आने दिया. अंतिम क्षणों में बैट का फेस खोला है हल्का सा और दिशा दिखाई पॉइंट की तरफ. अच्छी कप्तानी यहाँ पर सूरज किरनी की. उन्होंने देखा कि 3 विकेट्स गिर चुके हैं, बंटी पटेल क्रीज पर आए हैं. एक शॉर्ट कवर में खिलाड़ी रखा, शॉर्ट मिड विकेट भी रखा था उनके लिए कैचिंग पोजीशन में. यानी कि अटैक करने की सोच है, विकेट निकालने को ही देख रहे हैं. हो, नक्कीच अटॅक करावा लागेल. फिल्डर्सद्वारे तो अटॅक होतोय आणि दुसऱ्या बाजूला बॅटरला देखील करावा लागेल, कारण तुम्हाला 80 धावा चेस करायच्या आहेत. तिथे मोठे फटके मारावेच लागतील त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर. परंतु सूरज चांगली गोलंदाजी करतोय टेप बॉल ओव्हरमध्ये. तेज निकली गेंद, बेल लेकर चली गई है, बोल्ड हो गए बैट्समैन. एक और खिलाड़ी आउट. स्मिथ को लौटना होगा पेविलियन में. स्मिथ घावट्याला देखील आता जावं लागेल डगआउट मध्ये. थोडासा शफल झाला आणि लेग स्टिक वरची जी बेल होती त्याला चाटत बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहा ऍक्शन रिप्ले. येस, बरोबर टॉप ऑफ द लेग स्टंप हा बॉल धडकला आणि तिसरी विकेट टेप बॉलच्या ओव्हरमध्ये घेणारा गोलंदाज ठरलाय सूरज केने, टीमचा कॅप्टन पॅरामाउंट आरएमसी गोरसे बी कडून. ट्रिमर बॉल बिल्कुल ट्रिम करती हुई बेल को गेंद निकल गई विकेट कीपर के पास और काफ़ी लूज शॉट कहा जा सकता है. जिस तरह से ये गेंद हल्की सी स्विंग भी होती है, इस तरह से आप स्टंप्स खुले छोड़कर किस तरह से खेल सकते हो, बहुत मुश्किल रहता है. ज़्यादा जोखिम इसमें रहता है. आपको शायद रन्स भी मिले, लेकिन विकेट गिरने की संभावना हर समय बनी रहती है. 3 झटके दे चुके हैं सूरज के ने टेप बॉल के इस ओवर में. गजब का ये ओवर घटता हुआ पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसे बी के लिए. 21 पर 4 इस समय एनपी स्पोर्ट्स उत्तन. 21 लॉस ऑफ 4 विकेट. न्यू बॅटर रायनली तूर, टीमचा एक ऑलराऊंडर, उभरता खेळाडू, मातब्बर खेळाडू सध्या मैदानामध्ये जाईल. पिछले सीजन में बिनार के डीडी ग्राउंड पर जो अंडर 24 चैंपियनशिप हुई थी उसमें खेले थे और गजब का प्रदर्शन उनका रहा था. उसके बाद हमने ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में भी उनको खेलते हुए देखा था. दबाव की स्थिति में आए हैं बल्लेबाजी के लिए. कहते हैं कि दबाव दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है और दबाव से बाहर निकलना एक टेढ़ी खीर होती है. एक अच्छी पार्टनरशिप यहां पर करने का प्रयास करना होगा रायन लितूर और बंटी पटेल को. सूरज ओवर द विकेट. एक और बढ़िया गेंद इस बार बाहर की तरफ निकाला था और थोड़ी नीचे रहती हुई गेंद और फिर से बढ़िया विकेट कीपिंग फरदीन काजी द्वारा. शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ सूरज के निकाल. 3 ओवर के बाद 21 पर 4 एनपी स्पोर्ट्स उत्तन. 8,26,000 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे आणि गुगल फॉर्मवर आतापर्यंत आपल्याला ऑलमोस्ट 5,500 रिस्पॉन्सेस आलेले आहेत. त्याच्यामुळे गुगल फॉर्मवर जा, तिथे तुमचं नाव लिहा, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, फोन पे, गुगल पे नंबर टाका.
2 स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायचे, सबस्क्राईब करायचं आहे 7070 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला, त्याचा स्क्रीनशॉट, आणि त्याच्यानंतर फॉलो करायचं आहे इंस्टाग्राम हँडलला 7070 स्पोर्ट्सच्या, त्याचा स्क्रीनशॉट. ते दोन्ही स्क्रीनशॉट अपलोड केल्यानंतर खाली सबमिटचं बटन आहे, तिथे सबमिट करायचं. तुमचा रिस्पॉन्स तिथे सबमिट केला जाईल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचेल. येणाऱ्या 4 तारखेला 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर 10 लाख रुपयांची पारितोषिक 7070 स्पोर्ट्स कडून 64 भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना सबस्क्रायबरला दिली जातील. नाव बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला, 7ची सरासरी 21 धावा NP स्पोर्ट्स उत्तन, आणि या मॅच मध्ये अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. माफ करा, 4 ओव्हरचा खेळ शिल्लक, आणि 4 ओव्हर मध्ये 59 धावांची आवश्यकता. डगर काफी मुश्किल और लगातार मुश्किलें बढ़ती जा रही है यहाँ पर NP स्पोर्ट्स उत्तन की. हम है इस समय कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर, जहां पर यह क्रिकेट का महासंग्राम. अंबाला कंटिन्यू रखते हुए वाइट के साथ शुरुआत इस ओवर की. ये अच्छा कॉन्टेस्ट है. अब बंटी पटेल ऑल इंडिया आइकॉन प्लेयर, उनके सामने आइकॉन प्लेयर है करण अंबाला. जास्त बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न, मागचे काही बॉल त्याने कटरचा वापर केला होता, इथे जास्त ऊर्जा झोकली, शक्ती लावण्याचा प्रयत्न, आणि त्याचमुळे नियंत्रण चुकलं बॉलवरचं, आणि त्याचमुळे हा वाईड बॉल आलाय. टीमची धावसंख्या 22. वैसे ऊर्जा की कोई कमी नहीं है करण अंबाला में. हमेशा 100% देने की कोशिश करते ये खिलाड़ी. ड्राइव तो अच्छा है, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, तेजी से झपटते हुए फील्डर गेंद पर इंतजार नहीं कर रहे थे, गेंद को अपनी तरफ आने नहीं दिया, बल्कि खुद चले गए ताकि दूसरे रन का कोई मौका ना बने बैट्समैन के पास. स्ट्राइक रोटेट करते हुए बंटी पटेल. बंटी पटेलच्या खात्यामध्ये ही सिंगल 2 धावांवर तो पोहोचलाय. 23ला 4 अशी परिस्थिती. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू अभिषेक कुमार दलोर याही हंगामामध्ये ISPL मध्ये चांगली बोली याच्यावर लागली आहे, आणि एका वेगळ्या सुगीचे दिवस आता क्रिकेटर्सला आलेले आहेत. अभिषेक या ओव्हरमध्ये 23 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद. स्लोवर डिलीवरी इस बार उठाकर खेलने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से चूक गए. और जब भी स्लोवर गेंदें डाली है वहां पर ज्यादातर हमने देखा है या तो बैट्समैन बीट हुए हैं या फिर मिस टाइम शॉट्स खेले गए हैं. हलका लेग कटर पडल्यानंतर लगेच बाहेर निघालाय, आणि कमी गतीने टाकतोय. खूपच चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करण अंबालाची. इस बार अपने आप को यॉर्क कर लिया था राइनल ने. बल्ले का किनारा लगा, विकेट कीपर रोक नहीं पाए, मुश्किल था उनके लिए. शॉट फाइन लेग पर फील्डर जरूर, लेकिन 1 रन लेने का अवसर राइनल यतुर के पास. हालांकि सिंगल डबल लेना मतलब वो जो कहते हैं ना कि ओस चाटने से प्यास बुझती नहीं है, वही सिच्युएशन है NP स्पोर्ट्स उत्तन की. सातत्याने गतीने बीट करताना दिसतोय. हाही बॉल थोडासा कमी गतीनेच टाकला होता रायनल इत्तूरसाठी, आणि त्याने स्वतःलाच ब्लॉक करून घेतलं. या बॉलवर सिंगल मिळते, आणि आता बंटी पटेल स्ट्रायकिंग एंडला असेल. 24 धावा झाल्या 4थं षटक चालू असताना. करण अंबाला एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट. अब की बार बंटी ने आक्रमण करने का प्रयास किया, लेकिन चूक गए. अब की बार दूर रखा. ये खासियत है, कब किस बल्लेबाज के विरुद्ध कौन सी लाइन पर रखना है, कौन सी लेंथ पर रखना है, कितनी गति देनी है, कितनी नहीं देनी है. थोडासा शफलही झाला. बंटी पटेल ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, परत एक वेळा तो लेग कटरचा प्रयत्न पडल्यानंतर परत बाहेर निघाला बॉल, आणि सातत्याने हा प्रयत्न होतोय. ऑफ ब्रेक देखील खूप चांगला टाकू शकतो करण अंबाला, ते त्याने बघाशी दाखवलं. आता सातत्याने लेग ब्रेक टाकतोय. टीमची धावसंख्या 24. 20 गेंदे और 56 रन, यह है समीकरण. जाने दिया इस बार लेग स्टंप के बाहर. हालांकि बल्ला लगभग चला ही दिया था, लेकिन दिशा ही ने. ये दूसरी वाइड गेंद इस ओवर की, लेकिन करण अंबाला को पता है कि एक आध दूसरी वाइड हो जाती है तो कोई बात नहीं है, बड़े शॉट्स नहीं आने चाहिए. इथे अजय वेगाचा वापर केला होता. स्लोअर वन तर चांगले टाकतोय, परंतु ज्या वेळेला गती देण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला नियंत्रण चुकलं, आणि त्याचमुळे बॉल वाईड झालेले आहेत करण अंबालाचे. 16 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. त्याच्या सेकंड स्पेलमध्ये तो आहे. टीमची धावसंख्या 25. लगातार मिश्रण करते हुए करण अंबाला गति में. इस बार खड़े खड़े लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑफ पर है खिलाड़ी, और कोई गलती नहीं. बहुत ही अच्छा कैच किशोर मुखादम. इस तरह के कैचेस ज्यादा छोड़ते भी नहीं है. बंटी पटेल आउट. विकेट करण अंबालाच्या खात्यामध्ये. बंटी पटेलला त्याने आउट केलं. परत एक वेळा तो राऊंड विकेटने आला. गोलंदाजी करत असताना थोडासा पुढे बॉल होता. लेंथ बॉलला सरळ उचलून फेकायचा होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु तिथे मुकादम होताच किशोर, आणि त्याने नक्कीच 10 का दम दाखवला. झेल घेत असताना त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का दिलाय.
ऐसे लगता है कि बंटी पटेल का बहुत अच्छा होमवर्क किया हुआ है। पहले मैच में भी हमने देखा था वो ऑफ स्टंप के बाहर की ऐसी ही एक फुलर लेन की गेंद पर आउट हुए थे डीप एक्स्ट्रा कवर पर। इस बार लॉन्ग ऑफ पर कैच दे बैठे हैं और उनके विरुद्ध स्टंप्स की तरफ ज्यादा गेंदबाजी नहीं हुई। पण इथे घडलं काय, मला असं वाटतं की आपण परत त्या हरणग्राम गुजरातमध्ये चालूय की काय. बंटी पटेल आउट झाल्यानंतर काही प्रेक्षक चाललेत, परंतु हा सामना संपलेला नाहीये. याच्यानंतर देखील अनेक सामने आहेत. कारण अंबाला खेळतो इनॅक्शन आहे. जरी या सामन्यामध्ये अडचणीमध्ये आहे सध्या एनपी स्पोर्ट्सचा संघ, तरी देखील पलटवार होऊ शकतो, कारण हा उत्तनचा संघ आहे. कधी पलटवार करण्याची क्षमता आहे. जी हाँ, क्षमता बिल्कुल रखते हैं खिलाड़ी, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करना भी बहुत ही जरूरी। लगातार अब बड़े शॉट्स खेलने होंगे मैच को जीतने के लिए। 19 गेंदों में 55 रनों की आवश्यकता है। नए बैट्समैन क्रीज पर ये भी आए हैं, राइन अली तूर और यूविन मेंडोसा की जोड़ी अब क्रीज पर। अंबाला और राउंड द विकेट, धीमी गति की गेंद, चिप किया गेंद हवा में, लड्डू कैच, एक और विकेट का पतन। बॅक टू बॅक विकेट येत आहेत, बॅक टू बॅक विकेट येत आहेत आणि करण अंबालाच्या खात्यामध्ये हे विकेट्स आहेत. लगातार विकेटें गिर रही है, विकेटों का पतझड़ देखने को मिल रहा है। जैसे पतझड़ में पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं, वैसे विकेट्स गिर रहे हैं। सातत्याने विकेट इथे गमावलेले आहेत आणि आता 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25-25. 6 फलंदाज बाद. शुरुआत से ही हम देख रहे हैं कि जो मोमेंटम चाहिए था बल्लेबाजी में वो मिला नहीं है एनपी स्पोर्ट्स उत्तन को। प्रशांत घरत और मैकमिलन आए थे पारी की शुरुआत करने के लिए। मैकमिलन ने एक चौका जरूर जड़ा, लेकिन सिर्फ 6 रन बनाकर आउट हुए। उसके बाद प्रशांत घरत भी 7 रन बनाकर आउट हुए। अभिषेक ने 5 रन बनाए। स्मिथ गावटे 4 नंबर पर आए थे, खाता नहीं खोल पाए। बंटी पटेल, उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी थी, लेकिन वो भी सिर्फ 2 रन बनाकर आउट हुए। चला प्रेक्षक, मैदानाच्या बाहेर या मॅच चालू आहे. गई है एनपी स्पोर्ट्स उत्तन टीम की। पहले मैच में जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली थी, एक मुकाबला जीता है उन्होंने भी। इस मैच में जो भी टीम जीतेगी वो सुपर 8 के लिए क्वालिफाई कर जाएगी, और जो टीम पराजित होगी उनके पास एक और मौका रहेगा। अगला मैच नॉकआउट मुकाबला रहेगा प्रिंस 11 कासार वडवली और एशमित 11 टेम्बोली के बीच में। स्विच इट करने का प्रयास था, लेकिन ठीक तरह से खेल नहीं पाए हैं। गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के बगल में, वहां पर 1 रन लेने का अवसर जरूर था। 22 का इशारा किया है अंपायर ने। इस समय क्रीज पर राइन अली तूर और नीलेश पाटिल की जोड़ी है। तर पहिल्या बॉलवर बायच्या स्वरूपात रन आली आहे. 26-6 अशी परिस्थिती. निलेश आणि रायनली तूर सध्या मैदानामध्ये. भावेश 6 बॉल अपील करतोय. विकेट कीपर भावेशने केलेलीच नाहीये ती अपील, आणि ते तर डॉट बॉल. काफी नियंत्रित गेंदबाजी भावेश पवार ने भी की है। पहला ओवर किया था उन्होंने, पावर प्ले में सिर्फ 7 रन दिए थे और एक सफलता प्राप्त की थी, बड़ी सफलता। मैकमिलन गोविंद को उन्होंने पेविलियन का रास्ता दिखाया था। मोठा फटका, प्रयत्न सुरू आहे. परत एक वेळा तिथे फिल्डर किशोरचा चांगला प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्याच्या हातातून निसटलाय. ऑन साइडला एक वेगळाच अंदाज
नो लुकचा अंदाज होता, लॉंग लेगला बॉल उडवला होता, किशोरने प्रयत्न केला परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याने थांबवलाय. 27. बाउंड्री बचाई मेरे ख्याल से वहां पर किशोर मुकादम ने. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, भावेश कडून हा डॉट बॉल येईल. पूरी तरह से शिकंजा कसा हुआ है इस मैच पर पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी टीम ने. एनपी स्पोर्ट्स उत्तन टीम के बल्लेबाज कुछ खास कर नहीं पाए अभी तक. ये फिर से नो लुक शॉट खेलने का प्रयास था वहां पर कलाइयों का उपयोग करते हुए, लेकिन अब की बार गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत, सातत्याने डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय या मॅच मध्ये. दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे, एनपी स्पोर्ट्सवर आहे. पुढचाही सामना पाहायला विसरू नका. टेंबिवलीचा आणखीन एक संघ इन ऍक्शन आपल्या समोर असेल भिवंडी परिसरातून. वेगाने टाकलेला बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 27-6 एनपी स्पोर्ट्स उत्तन. मागच्या मॅच मध्ये याच टीमने सर्वात मोठं लक्ष सेट केलं होतं परंतु या दुसऱ्या डावामध्ये तो संघ सध्या तरी अडचणीमध्ये आहे. अब मात्र 2 ओवर्स का खेल बचा हुआ है, 12 गेंदे और अभी भी 53 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए एनपी स्पोर्ट्स उत्तन को. कहीं ना कहीं मुझे लगता है कि जो आखिर के 3 ओवर्स थे कुणाल गेंदबाजी, वहां पर कुछ गलतियां हुई. आखिर के 3 ओवर्स में 44 रन खर्च किए गए और उसी का दबाव बल्लेबाजों पर देखने को मिला. एक्झॅक्ट, भरपूर मोठ्या धावा खर्च करण्यात आल्या होत्या पहिल्या डावामध्ये, शेवटच्या ओव्हर्समध्ये आणि त्याचमुळे सध्या तरी मी म्हणेन एनपी स्पोर्ट्सचा संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. चला टायमर चालू आहे, प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. 25 मिनिटं झालेले आहेत 5 ओव्हर टाकण्यासाठी आणि कपिल आलाय गोलंदाजीसाठी. 27-6 अशी परिस्थिती. काफी सारे विकल्प मौजूद है गोरसे बी के पास. किशोर मुकादम भी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं. फिलहाल कपिल केने के हाथ में गेंद नजर आ रही है. कपिल ओव्हर नंबर 6 मध्ये. वेगळी ऍक्शन आहे कपिलची. लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि पहिलाच बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या मागे. इथे मिळणार नाही धाव, डॉट बॉल. जी हाँ, साइड आर्म गेंदबाजी करते हैं कपिल केने. बिल्कुल लसित मलिंगा के अंदाज में ये लेग स्टंप के काफी करीब से निकल गई थी, 2 पैरों के बीच में से. हा बॉल मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि गॅदरिंग पहा, विकेट कीपिंग पहा यश त्यांच्या मागे फरदीन काझीची. वो भी एक अलग प्रकार का प्रेशर बनाते हैं बल्लेबाजों पर. क्लोज कीपिंग करते हैं तो बल्लेबाज आगे निकलने की जरूरत नहीं कर पाते. परत एक वेळा चांगलं गॅदर विकेट कीपर फरदीन काझीच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल. और जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है अब तो लग रहा है कि शायद औपचारिकताएं ही शेष है, क्योंकि 10 गेंदों का खेल बाकी है, 52 रन चाहिए. आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल येतात. 10 बॉल 52 धावा. 9 गेंदें मात्र बची है. हाई क्वालिटी गेंदबाजी कपिल केने द्वारा. स्विच हिट करने का प्रयास था लेकिन उसमें भी बात बनी नहीं है और यहां पर विकेट फेंकने की तैयारी. रनआउट होते हुए बैट्समैन. विकेट नंबर 7 का पतन. गेंद बल्ले पर आ ही नहीं रही थी नीलेश के. आखिरकार स्ट्राइक रोटेट करने का प्रयास किया गया और अपना विकेट सैक्रिफाइस करते हुए अपने पार्टनर के लिए नीलेश पाटिल. कुल मिलाकर 6 गेंदें खेली जिसमें से सिर्फ एक ही गेंद पर रन बना पाए और 1 रन बनाकर आउट हुए नीलेश. सब्सक्राइबर्स मीटर आप देख सकते हो 8,26,700 के ऊपर सब्सक्राइबर्स अब हो चुके हैं और यदि 1 मिलियन कंप्लीट हो जाते हैं 4 तारीख तक तो निश्चित रूप से दर्शकों को इनाम मिलने वाले हैं. दर्शक मालामाल होने वाले हैं और उसमें भी पहले नंबर के लिए तो 3 लाख रुपयों की इनामी राशि है 70-70 स्पोर्ट्स की ओर से. तो ज़रूर सब्सक्राइब कीजिएगा 70-70 स्पोर्ट्स को. नए बैट्समैन आए हैं क्लिंटन. आते ही स्विच हिट लगाने का प्रयास. हर कोशिश करके देख ली बल्लेबाजों ने लेकिन रन्स नहीं आ रहे हैं. सीधा खेल के देखा, रिवर्स खेल के देखा लेकिन नतीजा वही. डॉट डॉट डॉट. और क्या एक बार फिर से, जी हाँ, यहाँ पर हालांकि रन मिल सकता था लेकिन अब की बार रन नहीं लिया गया है. तो इस तरह से कपिल केने का ये बहुत ही किफ़ायती ओवर समाप्त होता हुआ. मात्र 1 रन आया, वो भी वाइड के रूप में. आखिरी ओवर का खेल बचा हुआ है और 52 रनों की अभी भी आवश्यकता एनपी स्पोर्ट्स उत्तन टीम को. 28 पर 7.
अगला मैच बड़ा मुकाबला है, देखना मत भूलिएगा, करो या मरो की स्थिति अब दोनों भी टीमों के लिए। एक तरफ प्रिंस 11 कासार वडवली रहेगी तो दूसरी तरफ यशमित 11 टिम्बोली। केने लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. हा सामना आता थोडासा एकतर्फा सुरू आहे कारण 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. टार्गेट चांगलं सेट झालं आणि आता 51 करायच्यात येणाऱ्या 5 बॉलमध्ये. पवन केने आखिरी ओवर में गेंदबाजी करते हुए बढ़िया यॉर्कर, तीखी गेंद थी, तेज तर्रार, ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को। कुणाल, एक और महत्वपूर्ण चीज़ ये है कि टॉस जीता था एनपी स्पोर्ट्स उत्तन ने, पहले मैच में पहले बैटिंग करते हुए मुकाबला जीता था, अच्छा स्कोर भी बनाया था। इस मैच में पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, बाहरी किनारा, यहाँ पर रन्स मिलेंगे, गॅप में निकल गई गेंद, 4 रन। आणि हेच मी मगाशी कॅप्टनला विचारलं, हा प्रश्न ज्यावेळेला विचारण्यात आला होता त्याने सांगितलं की आमची गोलंदाजी चांगली आहे, आम्ही नक्कीच आमच्या गोलंदाजाची टेस्ट घेऊ या मॅच मध्ये, परंतु तसं झालेलं नाहीये. गोलंदाजी नक्कीच खराब झाली आणि शेवटी एक मोठं लक्ष या टीमच्या समोर आलं आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅकफुटला चांगला पंच इथे पाहायला मिळतोय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4, येतोय बॅक टू बॅक दूसरा चौकार. ये अच्छा शॉट था, यहाँ पर थोड़ी जगह मिली थी और काफ़ी पीछे रखी हुई गेंद थी पवन केने की। पिछली गेंद पर भी 4 रन मिले थे लेकिन वो थोड़ा किस्मत का सहारा मिला था। इस बार राइनल ने मिडल किया और कवर बाउंड्री के बाहर निकाला गेंद को। अंतिम 2 गेंदें शेष, अंदरूनी किनारा लगा है, रन ले या ना ले दोनों बल्लेबाज असमंजस में नजर आ रहे हैं। आखिरकार कोई रन नहीं इस गेंद पर। आणखीन एक महत्वाची सूचना, परत एक वेळा आता फायर वर्क्स होईल, फटाके वाजतील, त्याच्यामुळे प्रेक्षकांनी तिथून थोडंसं वाचून राहायचं, थोडंसं लांब राहा जिथे जिथे फायर वर्क्स सेट केलेले आहेत. शेवटच्या बॉलवर हा सामना इथे फिनिश होतोय. सामना इथे जिंकलाय गोरसई बी म्हणजेच पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा या टीमने आणि हा संघ आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा सुपर 8 मधला 5वा संघ ठरतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिनंदन पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा, गोरसई बी आणि संघ मालक विशाल पाटील साहेब. 2 in 2 फॉर पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी और क्लिनिकल परफॉर्मेंस। करण अंबाला, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। गजब का प्रदर्शन पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी का। पहले बैटिंग करते हुए 79 रन बनाए 8 विकेटों के नुकसान पर, जिसमें मेघनाथ केने के 20 रन। आखिर के 2-3 ओवर्स में धुआंधार बैटिंग, फरदीन काजी ने 16 रन बनाए, पवन के 14, बंटी पटेल की गेंदबाजी महंगी रही, विकेट जरूर मिले, 16 रन देकर 2 विकेट 1 ओवर में। 2 विकेट प्रतीक को मिले, उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी लेकिन अन्य गेंदबाज महंगे साबित हुए। हालांकि 2 विकेट एवियन को भी मिले और जवाब में सिर्फ 37 पर पहुंच पाई 7 विकेटों के नुकसान पर। निर्धारित 7 ओवर्स में एनपी